आम्ही कायम म्हणतो की ट्रस्ट बट व्हेरीफाय, बिकॉज इन्व्हेस्टिगेशन इज अ गेम ऑफ पेशन्स. Whenever we are investigating anything, we cannot be making the subject alert. मग एक दुसरी टीम मी पाठवून तिथं त्या हॉटेलमध्ये चौकशी केली तर ते म्हणले एव्हरी मंथ हे एकदा किंवा दोनदा असे हे येतच असतात आणि हाच मुलगा त्याच्याबरोबर कायम असतो. तर त्यांनी फूड वगैरे घेतलं, आम्ही फोटोज व्हिडिओज घेतले आणि आमच्या लक्षात आलं की ती सब्जेक्टच होती आमच्या क्लायंटची वाईफ. बरं तेवढं मग त्याच्यानंतर तो तिला एका क्लिनिकमध्ये घेऊन गेला. द क्लिनिक वॉज अ गायनेकोलॉजिस्ट. तर असं माउंटन रेंज आहे इथं आणि मला स्कीइंग खूप आवडतं आणि मी स्कीइंगला जाणार आहे. आणि सडनली संडे नंतर त्याचे फोन्स, त्याचे मेसेजेस सगळं बंद झालं. हिला काळजी वाटायला लागली की अरे काय झालं, त्याला काय ॲक्सिडेंट झाला आहे का, की लोक ना लग्नानंतर प्रॉब्लेम्स आले तर ते एका प्रायव्हेट इन्व्हेस्टिगेटरकडनं इन्व्हेस्टिगेशन करायला खूप उत्सुक असतात, इव्हन पैसे खर्च करायला तयार असतात. लग्नाच्या आधी ते म्हणतात काही नंबर्स आम्हाला जरा सस्पिशियस वाटले की रोज या नंबर्सची बोलणं होते. कंपनीमध्ये आम्ही चौकशी केली तर त्यांनी पण एक्झॅक्टली तोच वेळ सांगितला की या दिवसापासून, या तारखेपासून तो आमच्या ऑफिसमध्ये पण आलेला नाही आणि त्याच दिवसापासून ही मुलगी पण मिसिंग आहे. तर एदर ही कॅन बी ए पिडोफाईल ऑर ही वुड हॅव बीन प्लॅनिंग अ किडनॅपिंग. काही सांगता येत नाही. व्हॉट्सॲपवरती अनॉनिमस नंबरवरनं मला मेसेजेस येत आहेत की ताबडतोब मला 3 लाख रुपये पाठव, नंतर माझ्याकडं तुझे न्यूड फोटोग्राफ्स आणि व्हिडिओज आहेत, इव्हन तुझ्या बायकोचे पण आहेत. मी त्याला 55 लाख रुपये दिले. नंतर त्यांनी आम्हाला एक लेटर पण दाखवलं की नाही असं असं झालं आहे, आता सध्या काही इश्यूज चालले, ते होत नाही आहे, ते महिना झाला, 2 महिने झालं, 6 महिने झाला, त्या गोष्टीला 2 वर्ष आले, तो पैसे देतच नाही आहे. आणि एथिकली तर आम्हाला खूप बघावं लागतं की कुठली इन्फॉर्मेशन त्याचा मिसयूज नाही झाला पाहिजे. एथिक्स हे तुम्हाला तुमच्या अपब्रिंगिंगवरनं येतं. Let's get loud. Join the conversation. Make us proud with your sassy. नमस्कार, सॅसी सखीमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे. प्रायव्हेट डिटेक्टिव्ह म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर येतं ते सिनेमातलं थ्रिल, सस्पेन्स आणि सिक्रेट्स. पण रिअल लाईफमध्ये या सगळ्या गोष्टी खूप वेगळ्या असू शकतात. तीच रियालिटी जाणून घेण्यासाठी आज आपल्यासोबत आहेत नरेंद्र कुलकर्णी फ्रॉम नोएटिक सोल्युशन्स, विच इज अ प्रायव्हेट इन्व्हेस्टिगेशन एजन्सी. वेलकम टू सॅसी सखी. सॅसी सखीमध्ये खूप खूप स्वागत आहे तुमचं. थँक्यू सो मच. प्रायव्हेट इन्व्हेस्टिगेशन पहिल्यांदा म्हटलं की सगळं मूवीजमधलं थ्रिल आठवतं आणि शेरलॉक होम्स आणि ते सगळे वेब सिरीज आठवतात. तर ॲज अ प्रायव्हेट इन्व्हेस्टिगेटर तुमच्या रिअल लाईफमध्ये काम खरंच किती रिस्की आणि अनप्रेडिक्टेबल असतं? मूवीजमध्ये म्हणा किंवा आता शर्लॉक होम्स इटसेल्फ इज अन इमॅजिनिंग कॅरेक्टर ऑफ सर आर्थर कॉनन डॉयल. ऑफकोर्स इट इज अन अमेझिंग इन्स्पिरेशन. रिअल लाईफमध्ये ऑफकोर्स जे चॅलेंजेस आम्हाला सगळ्यात महत्त्वाचे येतात म्हणजे की वेन एव्हर वी आर इन्व्हेस्टिगेटिंग एनिथिंग वी कॅन नॉट बी मेकिंग द सब्जेक्ट अलर्ट. सो ज्यांचा पण आम्ही इन्व्हेस्टिगेशन करत होतो तर आम्ही त्यांना सब्जेक्ट म्हणतो. सो रिअल लाईफमध्ये पटकनच सिग्नल बदलतो, समोरचा माणूस सोडून जातो, आम्हाला कळतच नाही तो कुठं गेला. तर हे असे चॅलेंजेस खूप येतात, एस्पेशली जेव्हा आम्ही काही फिजिकल सर्व्हेलन्सेस वगैरे करत असतो. सगळ्यात मोठा चॅलेंज तर त्यावेळेला येतो की बाबा एखाद्या मुलीचा आम्हाला जर सर्व्हेलन्स करायचा असेल, पाठलाग करायचा असेल आणि तिला जरा जरी हिंट आली तर ती खूप मोठी स्टॉकिंगची केस बनू शकते आणि इट कॅन बी अ लिगल इश्यूज फॉर अस ॲज वेल. मग आम्हाला मुद्दाम मुली पण ठेवायला लागतात बरोबर. सो अशा केसेसमध्ये पण हो. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यांची मुवमेंट स्क्रिप्टेड नसती ज्याला आम्ही पाठलाग करतोय. त्यामुळे तो आणि किंवा ती ज्यालाही आम्ही सर्व्हेलन्स करतोय कसं रिॲक्ट करणार ते मी ॲब्सोल्यूट डोंट नो. त्यामुळं ॲट द स्पर ऑफ द मोमेंट तिथं ॲक्शन्स घ्यायला लागतात. त्यामुळे ट्रेनिंग अत्यंत महत्त्वाचं आहे. आणि या सगळ्या खूप वेगवेगळ्या प्रकारच्या केसेस येत असतील ऑफकोर्स तुमच्याकडे. कदाचित रिलेशनशिपवाल्या ज्या केसेस असतात थोड्या सेन्सिटिव्ह असतात. सो अशी काही केस ज्याचा आउटकम किंवा जे काय एंडला जे काय रिअलायझेशन झालं दॅट वॉज कम्प्लिटली अनएक्सपेक्टेड. आमच्याकडे एक पोस्ट मॅरिटल केस आली होती. बस त्यांचं 6 महिने झालं लग्न झालं होतं आणि मुलीचे वडील आमचे क्लायंट होते. तर ती मुलगी येऊन वडिलांना सांगितली असेल की अरे असं असं इश्यूज आहेत. मग वडिलांनी आम्हाला बोलवलं मीटिंगसाठी आणि मी गेलो, डिस्कशन्स केलं आणि त्यांचं म्हणणं असं होतं की तो अजिबातच इंटरेस्ट घेत नाही आहे. ही इज नॉट इंटरेस्टेड इन हॅव्हिंग एनी फिजिकल रिलेशन्स किंवा तिच्याशी बोलणं. दिवसाभरात फक्त जेवणाच्या टेबलवरती एकमेकांशी बोलणं. तो त्याच्या ऑफिसमध्ये, ही याच्या ऑफिसमध्ये, एकमेकांना कॉल्स नाही, काही नाही. घरात आलं की सुद्धा तो बोलायचा पण नाही नीट.
तर तिला कळत नव्हतं की नक्की काय प्रॉब्लेम आहे. आणि देन द फादर केम टू अस, ही अप्रोच्ड. मग आम्ही इन्व्हेस्टिगेशन करायला चालू केलं की बाबा काय आहे, व्हॉट कॅन बी द रिझन. बऱ्याच वेळेला आम्हाला लॉ एन्फोर्समेंट एजन्सीची पण मदत खूप लागते. काही काही वेळेला असं पण होतं की त्यांना पोलिसांकडे जायचं पण नसतं, कारण की अदरवाईज इट बिकम्स अन ओपन केस फॉर एव्हरीबडी. म्हणून मग त्या केसमध्ये मग आम्ही ज्यावेळेला इन्व्हेस्टिगेशन सुरू करायला केलं तर असं लक्षात आलं की हा आपल्या मित्रपरिवारामध्ये खूप जास्त असतो. म्हणजे फ्रेंड सर्कल खूप मोठा आहे. मेजॉरिटी सगळी मुलंच होती त्याचे. रात्रीभर पार्टीज चालायच्या. मग त्याच्यानंतर ती आमच्याकडं तिचे वडील म्हणले की हा ट्रॅव्हल पण बरंच करतो. पण सांगताना सांगायचा तो मुंबईला चालला आहे. आणि मग आम्ही काय केलं, 6 o'clock ही वॉज सपोज टू लीव्ह इन द मॉर्निंग. आमची टीम रेडी होती. आम्ही जनरली काय करतो, दिवसातनं 3-4 वेळा माणसं बदलता येतील, गाड्या बदलता येतील, अशा पद्धतीनं सेटअप असतो. सो एक सर्वेलन्स हा खूप क्रिटिकल असतो. मी फॉलोड हिम. असं लक्षात आलं की तो मुंबईला न जाता तो लोणावळ्यामध्येच थांबला आणि त्याच्याबरोबर त्याचा एक मित्र पण होता. मग हे जरा आम्हाला सस्पिशियस वाटलं. मग ज्या वेळेला आम्ही चौकशी केली ज्या हॉटेलमध्ये ते थांबले होते, तर असं आम्ही पण आमच्या टीमला सांगितलं तुम्ही पण तिथं रूम्स घ्या आणि तिथं काय ॲक्टिव्हिटी होतात का बघा. मे बी दे मे कॉल सम गर्ल्स. काही माहिती नाही आहे आपल्याला कसं होणार आहे, काय होणार आहे. पण तसं काही झालं नाही. आणि हे परत तिथं 2 दिवस थांबले आणि परत आले. मग एक दुसरी टीम मी पाठवून तिथं त्या हॉटेलमध्ये चौकशी केली तर ते म्हणले एव्हरी मंथ हे एकदा किंवा 2दा असे हे येतच असतात आणि हाच मुलगा त्याच्याबरोबर कायम असतो. हे जरा सस्पिशियस झालं. पण आता कसं आहे की नुसतं ते एकत्र राहिले हा एक काही एव्हिडन्स होऊ शकत नाही. मित्र तर किती वेळा जातात, गोव्याला जातात, थांबतात, एकाच हॉटेलमध्ये थांबतात. मग ज्या वेळेला आमचा एक सायबरचा एक एक्सपर्ट आहे त्याला मी सांगितलं, तर त्या एक्सपर्टकडं अशी फॅसिलिटी आहे की ऑलमोस्ट 55,000 वेबसाईट्समध्ये त्या फोटोग्राफवरनं आज AI एवढा ॲडव्हान्स झाला आहे तर तो चेक करू शकतो की कुठं कुठं ह्याचे पोस्ट दिसत आहेत का. आणि आम्हाला 4 अशा गे साईट्स सापडल्या ज्याच्यामध्ये ह्यांनी रजिस्ट्रेशन केलेलं तर फोटोग्राफ होतं. बरं, आता नुसतं रजिस्ट्रेशन केलं हा सुद्धा काही कॉन्क्रीट एव्हिडन्स होऊ शकत नाही. मग आम्ही काय केलं, आमच्या काही लोकांना त्यांना पण तिथं एक प्रोफाईल क्रिएट करायला सांगितलं. त्यांनी त्याला फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली. 1-2दा त्यांचे चॅट झाले. चॅट झाल्यानंतर मात्र त्याला कॉन्फिडन्स झाला असेल कदाचित आणि त्यांनी त्याला नंबर शेअर केला. आणि तो मोबाईल नंबर एक्झॅक्टली तोच नंबर होता जो आम्हाला त्या वडिलांकडनं मिळाला होता. मग आता इथं कन्फर्म झालं की हे काही मिस्टेकन आयडेंटिटी नाही आहे किंवा त्याचा कोणी फेक प्रोफाईल बनवलेला नाही आहे. आणि हे दोघं भेटले सुद्धा देखील. ज्यावेळेला आम्ही जनरली असायला अंडरकवर म्हणतो. आणि तो माणूस त्या नवऱ्याला भेटला सुद्धा त्या कॉफी शॉपमध्ये आणि तिथं डिस्कशन्स पण झाले. त्यामुळे आणि त्यांचे कन्व्हर्सेशन्स त्यांनी ऑडिओ रेकॉर्डिंग करून घेतलं होतं. तर हे एक खूप मोठा एव्हिडन्स झाला. आणि वी वर नेवर एक्सपेक्टिंग दिस. म्हणजे पुणे तर आपण संस्कार नगरी म्हणतो आणि अशा प्रकारची केसेस होऊ शकतात हे क्लायंटसाठी सुद्धा खूप शॉकिंग होतं. त्याला वाटलं कदाचित एखाद्या मुलीबरोबर अफेअर असेल किंवा त्याला काही मेडिकल इश्यूज असतील, पण हे काहीतरी वेगळंच निघालं. सो दिस हॅपन्स. इंटरेस्टिंग. आणि म्हणजे अशाच अनेक केसेस असतील, पण तुमच्या लक्षात राहिलेली किंवा खूपच अनयुज्युअल म्हणूयात अशी कुठली केस आहे? अशा बरेचसे केसेस आहेत, पण एक आम्हाला खूप जास्त चांगली लक्षात राहण्यासारखी आहे. कोल्हापूरची केस होती आणि तिथे झालं असं होतं की नवरा आमचा क्लायंट होता. डिवोर्स केस फाईल केली होती बायकोनी आणि तिचं म्हणणं होतं की त्याची जेवढी पण प्रॉपर्टीज आहे त्याच्यामध्ये अर्धा हक्क माझा हवा असं त्याचं म्हणणं होतं. पण केस रजिस्टर झाल्यानंतर ज्यावेळेला कोर्टाची तारीख यायची तर त्या मुलीचे वडील आणि त्या मुलीच्या वडिलांबरोबर एक गृहस्थ हे 2च लोक कायम यायचे. म्हणजे ऑलमोस्ट 3-3.5 महिने त्याची बायको कोर्टात पण यायची नाही. अच्छा. मग त्याला जरा शंका आली की अरे असं का, यार केस तर 3च फाईल केले आणि कोर्टात यायला काय प्रॉब्लेम आहे, का येत नाही आहे, काय कारण असू शकतं. त्याला कुठंतरी खुणखुण लागली. म्हणलं नाही आपल्याला इन्व्हेस्टिगेट करायला पाहिजे. मग त्यांच्या वकिलाच्या थ्रू मला अप्रोच झाले. मी स्वतः गेलो तिथं आणि मग आम्ही केस इन्व्हेस्टिगेट करायला चालू केली. तर पहिलं आता कसं आहे की आता त्याला काहीच माहिती नाही आहे. त्याच्या जे काय एक्स वाईफ असेल तिचा मोबाईल नंबर माहिती नाही आहे, कारण की जेव्हा ते एकत्र होते त्यावेळेला तो मोबाईल नंबर होता तो ऑलरेडी इज नॉट इन यूज. आणि त्यामुळे त्याला ॲब्सोल्युटली आयडिया नाही आहे की त्याच्या फक्त कल्पना होती की कदाचित वडिलांबरोबर हात असेल. अच्छा. मग आमच्याकडे एकच मार्ग होता की त्या वडिलांनाच आपण आता फॉलो करू कोर्टातनं की कुठं जातात, काय जातात.
पण व्हायचं असं की वडील आणि हे दोघं जणं तो टू व्हीलरवरती यायचे, हा बसस्टॉपवरती वडिलांना सोडायचा आणि ते आपलं ST बसमध्ये बसून निघून जायचे त्यांच्या गावाच्या बसला, आणि हा आपला निघून जायचा. मग कोर्टाची तारीख हार्डली येणार महिन्यातनं एकदा. आम्हाला काय कळलंच नाही. नेक्स्ट तारखेला परत आम्ही म्हटलं नाही चला, बिकॉज इन्व्हेस्टिगेशन इज अ गेम ऑफ पेशन्स. भरपूर पेशन्स ठेवायला लागतो. आणि क्लायंट पर्स्पेक्टिव्हनं बघायला गेलं तर काय होतं, तो ऑलरेडी एवढा डेस्परेट असतो, ऑलरेडी एवढा त्रासलेला असतो, एक्झॅक्टली. सो इमोशनली, फायनान्शियली, अँड दे आर ऑलवेज ऑन द टिप की अरे नाही सर काहीतरी मिळायलाच पाहिजे. म्हटलं सर तुम्ही थांबा, आपल्याला सगळं मिळेल, पण पेशन्स तुम्हाला ठेवावंच लागेल. म्हणजे तसंही तुम्ही एवढे वर्ष संसार त्यांच्याबरोबर जे काय झाला ते आणि आता जे काही इश्यूज आहेत ते तुम्ही पेशंटली हँडल करताय, तसंच इन्व्हेस्टिगेशनलाही तुम्ही पेशंटली हँडल करा. नेक्स्ट टाईम ज्या वेळेला कोर्टाची डेट होती, आमची टीम सगळी तिथे होतो, मी पण स्वतः त्यांना गाईड करायला तिथं होतो. यावेळेला म्हटलं आता वडील तर तेच पॅटर्न जर झाला, वडील ST मध्ये बसले आणि निघून गेले, तर आपण ह्या माणसाला फॉलो करू जो बाईक घेऊन येतोय. मग त्याला आम्ही फॉलो केलं. नेक्स्ट टाईम फॉलो केल्यानंतर तो एका पॉश सोसायटीमध्ये आतमध्ये गेला. आम्हाला त्यातील ॲक्सेस मिळाला नाही, कारण की सिक्युरिटी असते. आजकाल मायगेटसारखे ॲप्लिकेशन्स आहेत, तुम्हाला विचारल्याशिवाय ते फ्लॅट नंबरमध्ये आतमधनं कन्फर्मेशन आल्याशिवाय जाता येत नाही. म्हणून आता काय करता येईल, तर मग माझी वेगळी टीम असते. सर्वेलन्स ज्या वेळेला असतो त्यावेळेला पाठलाग करणारी लोकं वेगळी असतात आणि एन्क्वायरी करणारी वेगळी असतात. तर पहिला आधी मी चेक केलं बाबा त्या सोसायटीमध्ये कोण ओळखीचं वगैरे निघते का, अनफॉर्च्युनेटली नाही. मग आम्ही तिथल्या सेक्युरिटीला मॅनेज करायला सांगितलं. माझी दुसरी टीम गेली, सेक्युरिटीला मॅनेज केलं. म्हटलं याचं रुटीन आम्हाला करण्याकरता आम्हाला आतमध्ये ॲक्सेस मिळायला पाहिजे बाबा. तर समहाऊ वी गॉट दॅट ॲक्सेस. मग दुसऱ्या दिवशी ज्या वेळेला हा निघाला, आम्ही परत त्याच्या घरापासून पाठलाग केला. त्याच्या ऑफिसमध्ये आम्ही गेलो तर त्याची स्वतःची कंपनी होती. इट वॉज अ प्रायव्हेट लिमिटेड कंपनी, ही वॉज वर्किंग दॅट. मग त्या प्रायव्हेट लिमिटेड कंपनीमध्ये आम्ही तिथल्या सिक्युरिटी गार्डला विचारलं तर तो म्हणला आणि हे मालकच आहेत. मग आम्हाला ROCमधनं इन्फॉर्मेशन मिळाली की याचे डायरेक्टर्स कोण कोण आहेत, आणि मग आम्हाला याचं नाव कळालं. आत्तापर्यंत आम्हाला नाव पण माहिती नव्हतं, आणि कोइन्सिडेंटली तेच नाव त्याच्या व्हेकलच्या नंबरवरनं पण कोरिलेट झालं RTOमधनं. मग आम्ही परत त्या दिवशी त्याला फॉलो केलं. त्या दिवशी इट वॉज कोइन्सिडेंटली अ सॅटर्डे. म्हणलं आता संडेला आपण बघूया की काय पुढं ॲक्टिव्हिटी होत आहेत, कारण संडेला ऑफिस बंद असणार आहे, हा कुठं जातो आहे, कारण हा पर्सन ऑफ इंटरेस्ट वाटतो आहे आम्हाला. मग आम्ही त्याला पाठला करायला चालू केलं. तर त्याची पार्किंग जी होती आतमध्ये, तर तिथं एक त्याची स्वतःची एक मर्सिडीज पण होती. इट वॉज अ E-क्लास. आणि तो E-क्लासमध्ये घेऊन दुसऱ्या दिवशी सकाळी निघाला, आणि त्याच्याबरोबर एक लेडी पण होती. तो निघाला, ते एका मॉलमध्ये गेले. काही वेळ तिथं त्यांनी फूड वगैरे घेतलं, आम्ही फोटोज व्हिडिओज घेतले, आणि आमच्या लक्षात आलं की ती सब्जेक्टच होती, आमच्या क्लायंटची वाईफ. बरं, तेवढं. मग त्याच्यानंतर तो तिला एका क्लिनिकमध्ये घेऊन गेला. दॅट क्लिनिक वॉज अ गायनेकोलॉजिस्ट. आणि आमच्या लक्षात आलं की ही याच्यासाठी येत नाही, बिकॉज तिच्या अपिअरन्सवरनं पण लक्षात आलं की दिस लेडी इज प्रेग्नेंट. दॅट इज द रिझन शी इज नॉट अटेंडिंग द कोर्ट. आता आम्हाला डॉक्टरचं नाव कळालेलं होतं, आम्हाला ही इन्फॉर्मेशन मिळालेली होती, हे तिचे फोटो व्हिडिओज मिळालेले होते. मग आम्ही काय केलं, आमच्या क्लायंटला सगळी इन्फॉर्मेशन दिल्यानंतर त्यांच्या वकिलांनी डायरेक्टली कोर्टाच्या मार्फत त्या गायनेकोलॉजिस्टला नोटीस पाठवली की अरे बाबा असं आहे. आणि बिकॉज व्हॉट हॅपन्स इज, मी गेलो तर इन्व्हेजन ऑफ प्रायव्हसी होऊ शकतं, आणि कुठलाही डॉक्टर मला इन्फॉर्मेशन देणार नाही पेशंटची, बिकॉज दॅट इज देअर, येस दॅट इज देअर राईट. पण कोर्टातनं ज्या वेळेला समज गेलं त्यावेळेला हे सगळं उघडकीस झालं, आणि ऑफकोर्स निकाल आमच्या क्लायंटच्या बाजूला लागला. दिस वॉज ऑल टुगेदर अ डिफरंट. अच्छा, नॉट ओन्ली दॅट, आमच्या नंतर लक्षात आलं की ह्या माणसानी ही वॉज त्याचे काही इश्यूज पण आम्हाला नंतर कळाले की त्याची कंपनी जी होती तर त्याच्या काही क्लायंटनी त्या कंपनीला सुद्धा ब्लॅकलिस्ट केले होते. तर ही सुद्धा आम्हाला माहिती मिळाली नंतर, विच हेल्प द क्लायंट, की उद्या काय असतं, तिला जो सपोर्ट करणारा माणूस आहे त्याच्यावरती, त्याच्या विरुद्ध जर आपल्याला काही पुरावा मिळाला तर ओव्हरऑल केस आपली स्ट्रॉंग होऊन जाते आणि त्यांची वीक होऊन जाते. ओके. सो खूप पहलू असतात इन्व्हेस्टिगेशनमध्ये, आणि सुरू केल्याशिवाय कळत नाही की कुठंपर्यंत जाणार आहे. आणि हे तर आम्हाला अजिबातच कल्पना पण नव्हती की असं काही असू शकतं. सो दिस हॅपन्स. आणि हल्ली लग्नापूर्वी बॅकग्राऊंड चेक्स वगैरे हे पण खूप कॉमन झालंय, तर तशातले पण केसेस येत असतील. हो,
एक इथं मी नक्कीच एक पॉईंट सांगण्यासारखं आहे की माहिती नाही का, म्हणजे आता मला ऑलमोस्ट 26 वर्ष आली माझी स्वतःची कंपनी स्थापना करून. त्याच्या आधी 4 वर्ष आय वॉज अ लीड इन्व्हेस्टिगेटर इन अ डिटेक्टिव्ह एजन्सी. तर 30 वर्षामध्ये ना मला काय जाणवलं आहे की लोक ना लग्नानंतर प्रॉब्लेम्स आले तर ते एका प्रायव्हेट इन्व्हेस्टिगेटरकडनं इन्व्हेस्टिगेशन करायला खूप उत्सुक असतात, इव्हन पैसे खर्च करायला तयार असतात. लग्नाच्या आधी ते म्हणतात नाही यार, दिस इज अ वेस्ट ऑफ मनी. आणि त्यांच्या हे लक्षात येत नाही की अरे किती प्रॉब्लेम येऊ शकतात. प्रिकॉशन. हां, आणि बघा ना, म्हणजे साधारण सर्वसामान्य मनुष्य जरी आपण घेतला, एक मिडल क्लास प्रॉपर मिडल क्लास माणूस, तो जरी आपल्या मुलीचं लग्न केलं तर किमान एक 5-10 लाख रुपये तरी खर्च करतोच करतो. जास्ती पण ते इथं 50,000 खर्च करायला सुद्धा तो का मला माहिती नाही. ही टेक्स अ बॅक सीट. रिलेटिव्हवर जास्त ट्रस्ट. आणि आता तो जमाना गेलाय, म्हणजे रिलेटिव्सना पण माहिती नसतं का. आज मी आता एका सोसायटीमध्ये राहतो, आमच्या प्रत्येक फ्लोअरला 4-4 फ्लॅट आहेत. मला पलीकडच्या फ्लॅटमध्ये जे राहत आहेत ते लिव्ह इनमध्ये राहत आहेत का लग्न करून राहत आहेत मला पण माहिती नाही आहे. जेव्हा की आम्ही रोज हाय हॅलो करतो पण हे कोण विचारायला जातो. सो वी डोंट नो. एनिवे, सो एक प्री मॅरिटल इन्व्हेस्टिगेशन असं होतं की दिस लेडी वॉज फ्रॉम गुजरात, म्हणजे अहमदाबादची होती. आणि ऑफकोर्स फॉर सम रिझन्स वी कॅनॉट डिस्क्लोज द प्लेस ॲज वेल. तर शी वॉज इन हर लेट 20s और अर्ली 30s म्हणायला पाहिजे. आणि तिच्या आईला कॅन्सर होता. अँड मे बी दॅट इज द रिझन शी कुड नॉट मॅरी. तिला लग्न करायला जरा उशीर झाला. आणि ती आईची शेवटची स्टेज होती आणि आईची इच्छा होती की माझ्या डोळ्यासमोर तुझं लग्न व्हावं. समहाऊ तिनं स्वतःचं मन तयार केलं आणि तिथं एक लोकल आजकाल ऑनलाईन मॅट्रिमोनियल साईट्स खूप आहेत. आय विल नॉट गिव्ह द नेम ऑफ दॅट साईट ॲज वेल बिकॉज अगेन अ प्रायव्हसी इश्यू. आणि तिथनं तिला एक स्थळ आलं आणि एकमेकांची चॅट करायला लागले, मोबाईल नंबर्स एक्सचेंज झाले, प्रत्यक्ष भेटले. तो व्यक्तीसुद्धा आला, तो ॲक्च्युली मुंबईचा होता. तर मुंबईवरनं तो बऱ्याच वेळेला तिला भेटायला जायचा, आईला भेटला, तिथं ते शॉपिंग बिपिंग करत फिरायचे, मूवीज बघायचे, सगळं झालं. असं एक ऑलमोस्ट हे 1.5 महिना हे असं सगळं चालत होतं. मग तिलाही वाटलं की ठीक आहे चला इट इज सेफ. आणि त्यानं पण असं दाखवलं की ही इज इंटरेस्टेड. तर तो म्हटला की ठीक आहे लेट्स गो टू द नेक्स्ट लेवल. आणि ती म्हटली चला आपण एक एंगेजमेंट करू आणि लग्न करून घेऊ. तो म्हटला हरकत नाही माझी, आता तो IT कंपनीमध्ये आहे म्हणून असं त्यांनी सांगितलं होतं. आणि मिस्टर एक्स आपण नाव देऊ त्याला. म्हटलं मी असं माझं नाव एक्स आहे आणि मला आता कंपनीच्या थ्रू आय हॅव टू गो टू US. एक साधारण 3 आठवड्याचं माझं USचं प्रोजेक्ट आहे. ते कंप्लीट करून मी आलो की आपण लगेच लग्न करू. म्हटली फॅन्टॅस्टिक. मग तो USला गेला आहे असं म्हणला तो तिला. आणि व्हॉट्सॲपवरती व्हिडिओ कॉल्स यांचे व्हायचे. आणि जेव्हा पण व्हिडिओ कॉल्स व्हायचे चांगले बोलायचे, सगळं गप्पा वगैरे व्हायच्या. मग तो म्हणला अरे कमिंग संडे आय एम गोईंग फॉर स्कीइंग. तर असं माउंटन रेंज आहे इथं आणि मला स्कीइंग खूप आवडतं आणि मी स्कीइंगला जाणार आहे. आणि सडनली संडे नंतर त्याचे फोन्स, त्याचे मेसेजेस सगळं बंद झालं. हिला काळजी वाटायला लागली की अरे काय झालं, त्याला काय ॲक्सिडेंट झाला आहे का असं होते. आणि काही दिवसानंतर तो नंबर नॉट इन यूज यायला लागलं. हे असं आठवडाभरानंतर ती आणखीन घाबरली. आणि मग आमच्या एका ओळखीच्या थ्रू ती माझ्यापर्यंत पोचली आणि म्हणली असं आहे मला हे कळत नाही काय प्रॉब्लेम आहे, आपल्याला इन्व्हेस्टिगेट करता येईल का. मला डेफिनेटली करता येईल. तिला काय माहिती होतं तर एक मोबाईल नंबर, त्याच्यानंतर त्या व्यक्तीनं जे काय एक्स नाव होतं ते, आणि एका कंपनीचं नाव जिथं तो IT कंपनीमध्ये काम करतोय, तो मुंबईची कंपनी होती. या 3 गोष्टी फक्त तिच्याकडे होत्या. याच्या पलीकडे आणि तिचा फोटो होता ऑफकोर्स त्या मुलाचा. आणि आम्ही मग तिथनं त्याला बेस तयार करून आम्ही तिथनं वी कन्सिडर दिस ॲज अ लॉन्च पॅड. आणि म्हटलं चला आता इथनं आपण इन्व्हेस्टिगेट करू. इन्व्हेस्टिगेट करायला चालू केलं तर सगळ्यात पहिला मी त्या IT कंपनीमध्ये आमच्या रिसोर्सेसनं आम्ही मदत करून आम्ही विचारलं तर ही वॉज नॉट ॲन एम्प्लॉई देअर. ज्या कंपनीचं नाव त्यांनी सांगितलं होतं तो तिथं कामच करत नाही असं कळालं. मग आम्हाला असं वाटलं कदाचित काय वेळेला कसं असतं IT कंपनीज कॉन्ट्रॅक्च्युअल पण असतात, फ्रीलॅन्सर्स असतात, असं असू शकतं. मग ती पण चौकशी केली, कुठलं असं काय तेही आम्हाला आढळलं नाही. म्हटलं आता दुसरं ऑप्शन आपल्याकडं आहे की त्याचा नंबर. आता नंबरवरनं आपण बघायला गेलो तर आपल्याला आता आम्हाला ॲज अ प्रायव्हेट इन्व्हेस्टिगेटर आम्हाला काही ॲक्सेस नसतो. मग आम्ही पोलिसांची मदत घेतली. तिला सांगितलं की असं एक छोटंसं तुम्हाला कंप्लेंट करायला लागेल लोकल पोलीस स्टेशनला,
तुम्ही तिथनं काय मदत घेता येते का? तर ती म्हणली नाही, मला पोलिसांच्याकडे नाही जायचं आहे. पोलीस म्हटलं की आधीच भीती वाटते. ती म्हणली अरे नाही, मग आपल्याला काय करता येईल? मी म्हटलं ठीक आहे, आपण प्रयत्न करू. म्हटलं काय करता येतं? तर बऱ्याच वेळेला काय असं असतं, आपल्या गुगलवरती ना कॅश मेमरी असते. तर त्या कॅश मेमरीच्या माध्यमातून आम्हाला असं लक्षात आलं की हा जो नंबर आहे तो एक वाय नावाच्या व्यक्तीवरती रजिस्टर्ड आहे. अच्छा. मग मी म्हटलं आता ह्याने तर आपलं नाव X सांगितलं, इथं वाय दिसते. मग आम्ही त्या नावावरती आम्ही लिंक्डइन, फेसबुक, इन्स्टा या सगळ्या प्रोफाईलवरती चेक करायला चालू केलं. आणि मी म्हटलं तसं आमचा एक सायबर एक्सपर्ट आहेच, 55,000 साईट्सवरती तो सेशन करतोच. तर त्यांनी बरोबर ते नाव आणि ह्याच्या फोटोवरनं सर्च केलं, तर ते बरोबर त्या वाय नावावरती त्याच्या फेसबुक प्रोफाईल सापडलं. बरं, आजकाल कसं असतं, सगळेच लोक आपला लॉक ठेवत नाहीत फेसबुक प्रोफाईल. वी वर लकी, आम्हाला त्याच्यामध्ये तो, त्याची बायको, त्याची मुलगी, 6 वर्षाची मुलगी आहे त्याला, त्याचे हॅपी बर्थडेचे मेसेजेस, हे सगळं दिसलं. आणि तिला त्या एका ह्याच्यामध्ये त्याच्याकडे एक व्हेकल होते, जो व्हेकल घेऊन तो मला काय भेटायला यायचा. ती म्हणजे मी नंबर नोट नाही केलेला, पण मला मॉडेल माहिती होती की बाबा हुंडाईची एलेंट्रा वगैरे गाडी होती ती, आणि कलर असा ब्लॅक होता. बरोबर फोटोग्राफमध्ये आम्हाला ती गाडी पण दिसली आणि गाडीचा नंबर पण त्याच्यामध्ये आपण टाकतो ना, तर त्याने टाकला होता तसा. आणि त्याच्यावरनं मॅच झालं तर इवन गाडीचं रजिस्ट्रेशनवरती सुद्धा नाव तेच आलं जे वाय म्हणून दिसते. आणि ही सगळी इन्फॉर्मेशन दिल्यानंतर शी वॉज इन ॲब्सल्यूट शॉक. ती म्हणली आय वॉज गोइंग टू मॅरी दिस पर्सन. आणि हा तर ऑलरेडी लग्न झालेला आहे, त्याची बायको वर काम करते आहे, त्याला मुलगी आहे, मग ह्यानी असं खोटं का बोलावं? मग ती मला म्हणली काय करता येईल? मी म्हटलं माझं तर पर्सनल तुम्हाला सजेशन असेल की प्लीज तुम्ही पोलीस कंप्लेंट करा, कारण की हा मनुष्य आज तुम्हाला फसवतोय, उद्या तुमच्यानंतर तो आणखीन 10 लोकांना फसवणार, त्याला ही शिक्षा मिळालीच पाहिजे. पण परत तेच होतं. ती म्हणली मी एकटी बाई आहे, मी माझी आई ऑलरेडी आजारी असती, या सगळ्या ह्याच्यामध्ये मी पोलिसांकडे मला जायचं नाही आहे, आणि माझं नशीब माझ्याबरोबर. आणि असं करून तिनं ते केलं. आता ॲज अ इन्व्हेस्टिगेटर मी पर्सनली इंटरफिअर करू शकत नाही, कारण की क्लायंटला जर पुढे जायचं नसेल तर मी काहीच करू शकत नाही. आमचे हात तर ऑलरेडी बांधलेले असतात. इट वॉज अनफॉर्च्युनेट, पण अशा प्रकार होतात. बरोबर. त्यामुळे प्री मॅरिटल इन्व्हेस्टिगेशन हा अत्यंत महत्त्वाचा आहे आणि करायलाच पाहिजे. नाहीतर उद्या तुम्हाला लग्न झालं आणि लगेच आठवडाभरात नाही तर 15 दिवसात काही ना काहीतरी गोष्टी करणार आणि तुम्हाला हे करावं लागेल. आणि अजूनही आपल्या भारतात लग्न हे 2 फॅमिलीज, 2 कल्चर ह्याचं एकत्र येणं असं आहे. आपल्याला पाश्चात्य संस्कृतीसारखं नाही आहे की अरे नाही बाबा आज आपलं पटत नाही, चला आपण दुसरीकडे जाऊ. मिसिंग पर्सनच्या केसेस पण येत असतील तुमच्याकडे? येतात. आम्ही फारसं मिसिंग केसेसमध्ये जात नाही, कारण कसं असतं मिसिंग केस म्हणलं की सगळ्यात पहिला पोलीस स्टेशनमध्ये जाणं. पण अनफॉर्च्युनेटली म्हणजे मी त्यांना पण दोष देणार नाही. काय असतं पोलिसांकडं पण एवढं ओव्हरलोडेड असतात की प्रत्येक मिसिंग केसमध्ये ते लक्ष देऊ शकत नाही. त्याच दिवशी कुठंतरी दरोडा पडलेला असतो, त्याच दिवशी कोणाचं ते घरफोडी झालेली असते, त्यावर ॲक्सिडेंट झालेला असतो, सगळे काम बिचारा त्या पोलिसांनाच करायला लागतं. तर एकतर त्यांचा पहिला नियम असतो की बाबा 24 तास मिसिंग असेल तर मग तुम्ही पहिल्या कंप्लेंट करा. मग त्यांच्याकडं प्रत्यक्ष लक्ष देणं होत नाही. तरी मी कितीतरी केसेसमध्ये ऐकलं आहे की ते मदत करतात, नाही असं नाही. तर माझ्याकडेही असंच एक मिसिंग केस आली होती की त्यांची मुलगी होती, साधारण 21-22 वर्षाची मुलगी होती त्यांची, आणि ती मिसिंग होती. आणि आई वडील खूप जास्त टेन्शनमध्ये होते. तेवढी एकुलती एक त्यांची मुलगी होती, आणि त्यांना कळत नव्हतं की अरे काय कुठं गेली काय. आणि बरं ती फोन बिन सगळं इथंच ठेवून गेली होती. अच्छा. त्यामुळं त्यांच्याकडे असं मार्गच नव्हता की त्यांच्या ऑब्व्हियसली आपण जे काही प्रोटोकॉल्स पाळतो, प्रत्येक त्यांचे मित्र मैत्रिणी त्या मुलीचे असतील, सगळ्यांचे बोलणं झालं होतं, सगळं झालं होतं, पण समहाऊ काहीच त्यांना ट्रेस लागत नव्हता. त्यांनी पोलीस कंप्लेंट देखील केली. आणि मग त्यांना कोणीतरी सांगितलं की अरे तुम्ही एक प्रायव्हेट इन्व्हेस्टिगेशन पॉईंट ऑफ व्ह्यूनं पण बघा. तर पहिलं माझं त्यांचं रिॲक्शन हेच होतं की सर मिसिंग केसेसमध्ये फारसं आम्ही मदत करू शकत नाही, पण तरी पण म्हटलं आपण जे मला शक्य आहे ते मी नक्कीच करू शकेन, जे माझ्या लिगल फ्रेमवर्कमध्ये बसतं. मग आम्ही जरा चौकशी करायला चालू केली. पोलिसांच्या मदतीनं त्यांनी पण आम्हाला खूप कोऑपरेट केलं. तिचं मागचं एक साधारण वर्षभराचं त्यांनी आम्हाला कॉल डिटेल्स पण आम्हाला म्हणजे वडिलांना त्यांनी दिले की बाबा हे. तर त्यामध्ये ना काही नंबर्स आम्हाला जरा सस्पिशियस वाटले की रोज या नंबर्सची बोलणं होतं आहे. मग त्याचं नाव पण आम्हाला कळालं त्या ह्याचं.
तो आता दुसऱ्या धर्माचा होता आणि त्याचं प्रोफाईल आम्हाला कळालं तर तो एका IT कंपनीमध्ये कामाला होता वगैरे सगळं. तर कंपनीमध्ये आम्ही चौकशी केली तर त्यांनी पण एक्झॅक्टली तोच वेळ सांगितला की या दिवसापासून या तारखेपासून तो आमच्या ऑफिसमध्ये पण आलेला नाही आहे आणि त्याच दिवसापासून ही मुलगी पण मिसिंग आहे. तर मग आता आम्हाला हा अँगल लक्षात आला की कदाचित हे दोघं एकत्र पळून गेलेले असण्याची शक्यता आहे. आता बऱ्याच वेळेला काय होतं, आपल्याला ट्रॅक करणं अवघड जातं की आता कुठं गेले असतील, काय गेले असतील, एक्झिस्टिंग त्यांचे मोबाईल ते वापरत नसतील, फोन वापरत नसतील तर कळणार कसं. पण त्याच्यामध्ये आम्हाला इन्व्हेस्टिगेशन करत असताना त्या मुलाचा जे पत्ता मिळाला, मुलाच्या आजूबाजूचा आम्ही जिथं राहत होता तो त्या परिसरामध्ये ज्यावेळेला आम्ही चौकशी केली तर असं लक्षात आलं की त्याचे काही मित्र आहेत जे अशा अमुक सिटीमध्ये आहेत, काही साताऱ्याला आहेत, काही कोल्हापूरला आहेत, काही मुंबईला आहेत. आणि हा मूळचा जो आहे त्याचे आई वडील जे आहेत त्या मुलाचे ते आहेत लातूरचे आणि अगदी त्या लातूरच्या जवळ कुठेतरी खेडेगावात तिथले ते प्रॉपर आहेत एवढंच फक्त माहिती होतं. मी एक टीम लातूरलाही पाठवली, तिथेही चौकशी केली तर तो तिथेही नव्हता. मग आता बाकीच्या मित्रांचे 3 आम्हाला मित्रांची नावं, त्यांचे कॉन्टॅक्ट नंबर्स आणि आम्हाला ॲड्रेसेस सापडले. त्या तिन्ही ॲड्रेसेसमध्ये आम्ही चौकशी केली तर एका ठिकाणीवरनं असं लक्षात आलं की त्या मित्राला तो बोलला होता की अरे असं असं आहे, माझं रिलेशनशिप आहे आणि आम्ही पळून जाऊन लग्न करणार आहे. पण ते कुठं जाणार आहेत हे काय त्याला बोलला नव्हता. पण तो म्हणला तो मधनं त्याचा आम्हाला फोन येत असतो. मग आम्ही इमिडिएटली ही इन्फॉर्मेशन पोलिसांना दिली. म्हणले हा असा हा मित्र आहे, त्याचा हा नंबर आहे आणि तो नक्की कॉन्टॅक्ट करेल. ते कॉन्टॅक्ट केल्यानंतर बरोबर पोलिसांनी आम्हाला त्याचं लोकेशन शोधून दिलं. पोलीस आले सुद्धा. आपल्या महाराष्ट्रात नव्हता तो, महाराष्ट्राच्या बाहेर होता, तरी पण तिथल्या लोकल पोलिसनी सुद्धा आम्हाला इमिडिएटली मदत केली. माझी टीम तिथं होती. आता अशा केसेसमध्ये सगळ्यात पहिला काय होतं, मुलगी बालिक होती. त्यामुळे जी जर स्वतःच्या मर्जीनं जर ती त्याच्याबरोबर गेली असेल तर मग त्याला कोणी काहीच करू शकत नाही. तिथं गेल्यानंतर मात्र ज्या वेळेला तिथले लोकल पोलीस त्याच्याकडे गेले आणि त्याला स्टेटमेंटलासाठी त्या मुलाला आणि त्या मुलीला दोघांनाही पोलीस स्टेशनमध्ये बोलवलं तर असं लक्षात आलं की तिला फिजिकली खूप अब्यूज केलं होतं, तिला मारलं होतं. ती प्युअर व्हेजिटेरियन होती पण तिला जबरदस्ती नॉन व्हेजिटेरियन बनवायला आणि खायला पण लावत होते. हे सगळं त्यांनी तिथं सांगितलं. आणि त्याच्यामुळं काय झालं की मग पोलीस म्हणले की नाही मग ही केसच वेगळी बनते आहे. आणि लगेच तिचे पॅरेंट्स पण आले आणि त्यांनी मुलीचा ताबा वडिलांच्याकडे दिला. जर या केसमध्ये मुलगी जर पुढं आली नसती, भलेही तिला त्रास होत असता आणि तिनं जर तरी आपल्याला जर सांगितलं नसतं तर आम्हीच काय, तिचे आई वडील कोण काय आणि पोलीस काय काहीही करू शकले नसते. पण एक साधी मिसिंग केस हे एवढं मोठं प्रॉब्लेम क्रिएट होऊ शकतो हे आम्हालाही कल्पना नव्हती. आणि तिच्या आई वडिलांना तर हे सगळं एक स्वप्नासारखंच वाटत होतं की हे कुठलं तरी वाईट भयानक स्वप्न आहे. इट्स अ नाईटमेअर फॉर देम. बट देन आता ती मुलगी सुखरूप आहे, व्यवस्थित आहे. तिनं तिचं पुढचं पोस्ट ग्रॅज्युएशन पण कंप्लीट केलं. आता चांगल्या कंपनीमध्ये पण काम करते आहे. होपफुली शी विल लुक फॉर सम अनदर पर्सन अँड गेट मॅरिड अँड सेटल डाऊन ॲज वेल. सो अशा केसेसमध्ये तुम्ही काय रेड फ्लॅग्स हे कराल की जिकडे वी शुड बी केअरफुल अबाउट? कसं आहे, अनफॉर्च्युनेटली आजकाल ना न्यूक्लिअर फॅमिलीज झाल्यात. आधी कसं होतं, जॉईंट फॅमिलीज होत्या. आई वडील बरोबर राहायचे, आजी आजोबा बरोबर राहायचे, भावाची बायको सगळी फॅमिली एकत्र असायची. तर प्रत्येकाला समजायचं कुठं काय चाललंय काय नाही चाललंय. शहरं गावं पण छोटी छोटी होती. आपल्याला कळायचं अरे कॉलेजमध्ये जर कोण इकडं तिकडं जरी फिरत दिसलं तर लगेच इथं माहिती कळायची, अरे तुमच्या मुलीला आम्ही तिथं बघितलं, याच्याबरोबर बघितलं. आता कसं झालं, जसं जसं टेक्नॉलॉजी बदलत चालली, शहरं मोठी होत चालली. आता पुणंच बघाल तर मी ज्या वेळेला आलो, मी 99 साली पुण्यात आलो होतो आणि आज 2026मध्ये प्रचंड बदल झाला आहे पुण्यामध्ये. कॉस्मोपॉलिटन एरिया झाला आहे, आपल्याकडे इंडस्ट्रीज झाल्या, IT कंपनी झाल्या. तर अशामध्ये सगळ्यात पहिला रेड फ्लॅग काय असतो तर घरामध्ये आई किंवा वडील कोणाबरोबर तरी मुलगा किंवा मुलगी जे काही असे, आता या केसमध्ये आपण मुलीचं उदाहरण घेतलं आहे, तर मुलीनं डे टू डे लाईफमध्ये शेअर करणं हे खूप महत्त्वाचं आहे. कुठंतरी जर ते शेअरिंग कमी झालं असेल किंवा बंद झालं असेल तर हा पहिला रेड फ्लॅग आहे. दुसरं, माझ्या मोबाईलला का हात लावला, मला विचारल्याशिवाय हातच लावायचा नाही. म्हणजे आजकाल तर लहान लहान मुलंसुद्धा म्हणतात की प्रायव्हसी आहे, हे आहे की नाही. तर दॅट इज सेकंड रेड फ्लॅग. तिसरं, मी असं म्हणणार नाही की
तिचे फिजिकल अपिअरन्सेसमध्ये काय चेंजेस येत आहेत का, किंवा खूप जास्त शी इज लुकिंग इन टू मिरर ट्राईंग टू मेक सम डिफरंट चेंजेस, किंवा सडनली शी इज चेंजेस हर ड्रेसिंग स्टाईल, की आधी साधं पंजाबी ड्रेस पण तिला चालायचा, पण आता नाही, आता मी वेस्टर्नच घालणार, शॉर्ट ड्रेसेस घालणार, असे काही साधारण पर्सनॅलिटीमध्ये काही बिहेवियर येतो आहे का हे ऑब्झर्व करणं. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्या मुलीचे मित्र मैत्रिणी कोण आहेत हे तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. टायमिंग्समध्ये फरक पडणं, अरे आपल्याला माहिती आहे कॉलेज आहे, कॉलेजचे टायमिंग्स माहिती असतात, ट्युशन्स असेल ट्युशनचे टायमिंग असतात, मग त्याच्यामध्ये काय फरक पडतो आहे का, काही ॲरोगन्स वाढला आहे का, काही गोष्टी लपवणं सुरू झालं आहे का, या छोट्या स्टेप्स असतात जिथं आपल्या लक्षात येतं. आणि प्रत्येक गोष्टीला तुम्हाला रागवून रिॲक्ट करायला पाहिजे ॲज अ पालक असं जरुरी नाही आहे. तुम्हाला जर शंका आली, काही जरी वाटलं, तुम्ही तुमच्या लेवलवरती नक्कीच चौकशी करा. पण जर तुम्ही त्या वेळेलाच मनात पहिली जर पाल चुकली आपण म्हणतो, आणि त्याच वेळेला जर तुम्ही एका प्रायव्हेट इन्व्हेस्टिगेटरची मदत घेतली, तर कदाचित तुम्हाला जे काही सत्य असेल ते तुम्हाला समजायला खूप फायदा होईल. वेळेत तुम्हाला कळेल. कदाचित तुम्ही विचार करताय तसं नसेल सुद्धा, पण आम्ही कायम म्हणतो की ट्रस्ट बट व्हेरीफाय हा इन्व्हेस्टिगेशनचा नियम आहे. ॲब्सोल्युटली दो दीज आर कॉन्ट्राडिक्टरी वर्ड्स, की ट्रस्ट पण करा म्हणताय आणि व्हेरीफाय पण करा म्हणताय. पण आता जग तसं आहे की तुम्ही ब्लाइंड ट्रस्ट नाही करू शकत आपल्या स्वतःच्या मुलांवरती देखील. सो यू हॅव टू व्हेरीफाय. आजकाल काही ॲप्स पण आलेत ज्याच्यामध्ये तुम्ही मॅनिटर करू शकता, पण ऑफकोर्स मुलंही तेवढी हुशार झालेत, त्यांनाही कळतं, नेक्स्ट लेवल हुशार झाले. येस ट्रू. आता पेरेंट्स इतकं मॉनिटरिंग करतात त्यांच्या मुलांवर, हो. पण तरीही खूपदा असं होऊ शकतं की कारण की ऑनलाईन गेम्स किंवा ऑनलाईन वेबसाईट्सवर ते काय खेळतात काय, आणि गेम्स पण असे असतात की ते चॅट करून खेळतात. हो. तर बहुतेकदा आपल्याला वाटतं की ते गेम्सबद्दल बोलत असतील, पण असं कधी सिच्युएशन किंवा अशी केस तुमच्याजवळ आली आहे का की जिथे पॅरेंट्सला वाटलं की ठीक आहे नॉर्मल आहेत गोष्टी, पण ते चाइल्ड ॲक्च्युली इन अ रिस्की सिच्युएशनमध्ये? एक केस मला चांगली आठवती आहे. त्याच्यामध्ये असंच होतं, द बॉय वॉज अ टीनेजर. मला वाटतं हार्डली 14 वर्षाचा असेल तो, 13-14 वर्षाचा होता, पुण्यातलाच होता. आणि त्याला व्हिडिओ गेमची खूप आवड होती. तर घरात तो काय म्हणायचा, तर त्याला काय त्यांनी घरातल्यांनी काय त्याला व्हिडिओ गेमसाठी काय परमिशन वगैरे दिली नाही. मोबाईल त्याचा साधा होता त्यामुळे त्याच्यामध्ये त्याला डाउनलोड करता येत नव्हतं, कारण की हे हाय एंड सॉफ्टवेअर्स लागतात, त्याला खूप GB स्टोरेज जास्त लागतं. तर हा व्हिडिओ गेम पार्लरमध्ये जाऊन तिथं खेळायचा. आणि तिथं ज्या वेळेला तो गेम खेळत होता त्यावेळेला काय होतं, तर हे सगळे ऑनलाईन गेम्स असतात. तिथनं समोरनं रँडमली तुम्ही सिलेक्ट करू शकता. तर ते सिलेक्ट करता त्याला एक असा समोरचा एक मनुष्य भेटला, त्याच्याच वयाचा आहे असं त्यांनी दाखवलं त्या समोरच्या माणसाने, आणि हे लोक खेळत होते. आणि नंतर ना आईवडिलांना जरा त्याच्या बिहेवियरमध्ये फरक वाटायला लागला. बरं हा काय करायला लागला, शाळा बुडवून व्हिडिओ पार्लरला जायला लागला. पण दरवेळेला हे पैसे पण द्यायचे नाहीत, तरी मग तिथं जाऊन त्याला पैसे कटणं मिळत आहेत. मग त्यांना जरा असं शंका यायला लागली. मग देन दे अप्रोच्ड अस. मग आम्ही ते सगळ्यात पहिला आम्ही त्याच्यावरती सर्वेलन्स ठेवला की बाबा हा घरातनं तर निघतो आहे, शाळेत तर जात नाही, मग कुठं जातो आहे. तर मग आम्हाला ते व्हिडिओ पार्लर कळालं. मग ते व्हिडिओ पार्लरमध्ये आमचीही लोकं जाऊन मुद्दाम त्याच्या बाजूचं टेबल मिळतो आहे का बघून, मग तिथं व्हिडिओ गेमच्या निमित्ताने आपण तिथं ॲक्सेस मिळतो आहे का बघून, की हा नक्की काय करतो आहे, काय खेळतो आहे. आणि हे करत असताना आम्हाला जाणवलं की तो जो व्हिडिओ गेम खेळतो आहे तर हार्डली तो 15-20 मिनटं व्हिडिओ गेम खेळायचा आणि त्यांची चॅटिंग व्हायची. आणि त्याच्यामध्ये तो सारखं त्याला म्हणायचा की अरे आपण भेटलं पाहिजे, आपण कुठं भेटू शकतो, आणि मी नवीन आहे, मला पुन्हा बघायचं आहे. आणि एकदा चॅट करता त्यांनी टाईम पण डिसाईड केला आणि भेटायचंही ठरलं. मग आम्ही काय केलं, आम्हाला ऑलरेडी कळालेलं होतं, त्यामुळे आम्ही इमिडिएटली पॅरेंट्सना पण इन्फॉर्म केलं की असं आहे, ही तारीख ठरली आणि या ठिकाणी तो भेटायला जाणार आहे. तर मी असं म्हणेन की तुम्हीसुद्धा आमच्याबरोबर राहा, म्हणजे आमच्या व्हेकलमध्ये नाही पण तुम्ही तुमची व्हेकल घ्या, आम्हाला फॉलो करा, आणि ज्या एक्स जागेला ते भेटणार आहे, ज्या रेस्टॉरंटमध्ये ते भेटणार आहेत, तर तुम्ही फक्त थोडं डिस्टन्स मेंटेन करा, नाही तर तुम्हाला बघितलं तर हे भेटणार नाही, कदाचित घाबरेल तो मुलगा. आणि तिथं ज्या वेळेला ते गेलं तर असं जाणवलं की तो भेटायला जो मनुष्य आला होता ही वॉज ऑलमोस्ट 35-36 year old.
पण त्यांनी दाखवताना असं दाखवलं होतं की ही इज एज 15-16 आणि त्यांनी जे काही चॅटमधनं आम्हाला जे काही इन्फॉर्मेशन मिळालेली तो पण असंच कुठेतरी स्कूलमध्ये असं सांगितलं होतं. ज्या वेळेला हे सगळं चाललं होतं त्यावेळेला मात्र आम्ही त्यांना सांगितलं की सर आम्हाला काहीतरी याच्यामध्ये प्रॉब्लेम होतो आहे, आम्हाला माहिती नाही ह्या माणसाच्या डोक्यामध्ये काय आहे, पण मला वाटते आत्ता या ठिकाणी तुम्ही इंटरफिअर करणं गरजेचं आहे. आणि जसेही ही लोक तिथं आले त्या रेस्टॉरंटमध्ये, म्हणजे आता तसं बघायला गेलं तर रेस्टॉरंटमध्ये त्यांचा मुलगा असं बसला आणि ते मागणं येत होते, त्यामुळे मुलाला तर माहिती नव्हतं की ते आई वडील मागणं येत आहेत. पण हा तिथनं उठला आणि पळून गेला. लिटरली ही रॅन अवे फ्रॉम दॅट. म्हणजे त्या रेस्टॉरंटच्या CCTV फुटेजमध्ये तो पण पळून गेलेला आम्हाला दिसतोय. एक्झॅक्टली दॅट वॉज द पॉईंट. मग आम्हाला कळालं की ह्यांच्यावरती त्यांनी सगळं हिस्ट्री काढली होती. त्यांनी कोण आहेत, काय आहेत, त्यांची फायनान्शियल्स काय काय आहेत, ते कुठं राहतात, काय राहतात, त्यांच्याकडे किती ॲसेट्स आहेत. तर एदर ही कॅन बी ए पिडोफाईल ऑर ही वुड हॅव बीन प्लॅनिंग अ किडनॅपिंग. काही सांगता येत नाही, कारण की हा पळून गेला त्याच्या हिशोबानं हे खूपच सस्पिशियस होतं. असं आम्हाला ते म्हणजे पॅरेंट्स वेर सो हॅपी. ते म्हणले की अरे नाही सिरियसली, म्हणजे आम्हाला हे लक्षात पण नाही आलं की अशा प्रकारचे पण घटना होऊ शकतात. आणि काही वेळेला मुलांच्या पण लक्षात येत नाही की आई वडील का रेस्ट्रिक्शन्स देत आहेत तुम्हाला या मुलींना सुद्धा. तर हे अशा गोष्टी होतात आणि खूप मोठ्या प्रमाणात होतात. आणि आता सध्या जर तुम्ही बघत असाल कितीतरी ठिकाणी चाइल्ड ट्रॅफिकिंग हे खूप वाढले, मॉलेस्टेशन्स हे खूप वाढलेत. आधी असं नव्हतं, पण आता ह्या गोष्टी पण खूप वाढायला लागल्यात. त्यामुळे सगळी इन्फॉर्मेशन अवेलेबल असते, एव्हरीथिंग इज एक्झॅक्टली. आणि मी तर आवर्जून सगळ्यांना मी एक विनंती करेन तुमच्या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून की प्लीज तुमचं जे सोशल प्लॅटफॉर्म आहे त्याच्यावरती तुम्ही लिमिटेड इन्फॉर्मेशन शेअर करा. रिअल टाइम चेक इन. एक्झॅक्टली. म्हणजे हॅव्हिंग अ ब्रेकफास्ट ॲट सो अँड सो प्लेस, वी आर मुव्हिंग आउट फॉर 2 months टू धिस प्लेस. तुम्ही आमंत्रण देत आहे की तुम्ही नसताना तुमचं घर कसं चोरी करता येईल. अँड बिकॉज टेक्नॉलॉजी बदलली त्यामुळं इवन हे जे काही लोक आहेत, क्रिमिनल्स आहेत, त्यांचं पण टेक्नॉलॉजी वाढली आहे ना. सो दे नो एक्झॅक्टली व्हॉट टू लुक फॉर. So this is very scary, but then if you have your child's confidence in you, अशी पाळी येणारच नाही. आणि कुठं ना कुठं तरी ना म्हणजे मी आता बऱ्याचशा सायकॉलॉजिस्ट बरोबर पण काम करतो, चाइल्ड सायकॉलॉजिस्ट बरोबर काम करतो, तर त्यांचं पण हेच म्हणणं असतं की ट्राय टू स्पेंड ॲज मच ॲज टाईम यू कॅन विथ युअर चिल्ड्रन. यू शुड नो एदर ऑफ द पॅरेंट शुड बी द बेस्ट फ्रेंड ऑफ द चाइल्ड. मुलगा असू दे, मुलगी असू दे, आई नाही तर वडील, दोघांपैकी एक कोणतरी त्यांचं बेस्ट फ्रेंड असणं खूप गरजेचं आहे. हो, त्याच केसमध्ये शेअरिंग होतं. आणि जर शेअरिंग बंद व्हायला लागलं असेल तर मग दॅट इज अ रेड फ्लॅग. मग तुम्ही ताबडतोब चौकशी करायला चालू करा की कोण आहेत तिचे मित्र मैत्रिणी, काय आहेत. तुम्हाला थोडाफार तरी अंदाज असायला पाहिजे त्यांचं बॅकग्राऊंड कसं आहे, काय आहे, ती मुलं काय करतात किंवा त्या मुली काय करतात, उठणं बसणं, ते कुठं राहतात, काय राहतात, त्यांच्या पालकांचे नंबर्स तुम्हाला माहिती असायला पाहिजे. ऑफकोर्स तुमचा मुलगा किंवा मुलगी शेअर करत असेल तर उत्तम, पण जर शेअर करणं कमी झालं असेल, बंद झालं असेल, तर दीज आर ऑल रेड फ्लॅग्स. यू हॅव टू इमिडिएटली टेक ॲक्शन. सो आत्ता आपण जी तुम्ही केस स्टडी सांगितली त्याच्यामध्ये कदाचित ब्लॅकमेलिंगची ती केस असू शकली असती, झाली असती. तर तुम्ही अशाही काही केसेस हँडल केल्या असतील तर एखादी ब्लॅकमेलिंगची केस तुम्ही सांगू शकाल? माझ्याच आता एक माझ्या मावस भावाचा मित्र आहे आणि त्याचा मला कॉल आला की सर ना मला व्हॉट्सॲपवरती ॲनॉनिमस नंबरवरनं मला मेसेजेस येत आहेत की ताबडतोब मला 3 लाख रुपये पाठव, नंतर माझ्याकडं तुझे न्यूड फोटोग्राफ्स आणि व्हिडिओज आहेत, इवन तुझ्या बायकोचे पण आहेत. ही वॉज शॉक्ड. तो म्हटलं असं कसं शक्य आहे. आणि पहिला तर त्यांनी इग्नोरच केलं. मग त्यांनी एक फोटोग्राफ पाठवला पण, आणि ही वॉज शॉक्ड. म्हणून त्याच्याच वाईफचा होता. ही वॉज रिसेंटली मॅरिड. आता 6 महिने झाले असतील त्यांचं लग्न. आणि तो म्हणला हाऊ इज इट पॉसिबल, म्हणजे हे कसं. तर दिस इज अगेन अ डिसॲडव्हान्टेज ऑफ AI. आणि त्याला लक्षातच येईल ना की काय,
मग जेव्हा तो माझ्याकडे आला, आता आमच्याकडे कसं आहे, वी ऑल्सो कोलॅबरेट विथ लॉट ऑफ, जसं मी म्हणलं सायबरची लोकं आहेत किंवा आम्हाला टेक्निकल टीम आम्हाला लागती. तर माझा एक टेक्निकल टीम आहे, त्यांच्याशी आम्ही टायअप केलेला आहे. तर त्यांच्याशी आम्ही बोललो, तर त्यांनी तो मोबाईल स्कॅन केला सगळं. तर मोबाईल स्कॅन केल्यानंतर देर आर हाय एंड सॉफ्टवेअर्स विच रन, आणि त्याच्यामध्ये असं लक्षात आलं की एक लोन ॲप्लिकेशनचा ॲप त्यांनी डाउनलोड केला होता, जो की फेक होता. त्याच्या लक्षात नाही आलं. आणि त्यांनी बरं, ही वॉज युझिंग एन आयफोन. टू माय नॉलेज इट वॉज अ शॉक अगेन, बिकॉज आयफोन इज द मोस्ट सेफेस्ट वन. पण अगेन काय होतं, आयफोन काय म्हणतं की बाबा वी हॅव गिवन यू अ प्लॅटफॉर्म, आउटसाईड दॅट इफ यू आर डाउनलोडिंग एनी थर्ड पार्टी ॲप्स, एव्हरी टाईम यू विल सी. आपण जर ॲप डाउनलोड करत असो ना, तर तो विचारतो की यू वॉन्ट दिस ॲप टू ट्रॅक. ह्यानी चुकून येस म्हणलं असेल, ह्याच्या लक्षात नाही आलं, किंवा ते पण अग्रीमेंट पण सगळे यस करून एक्झॅक्टली. आणि त्यांनी काय केलं, त्याचा सगळा फोटोग्राफचा जो गॅलरी होती त्याच्यामधनं सगळे फोटोग्राफ त्यांनी उचलले आणि ते मॉर्फ करून त्यांनी ते फोटोज बनवले. आणि त्यानं म्हटलं माझ्याकडे व्हिडिओज पण आहेत म्हटलं, आणि हे सगळं मी सोशल मीडियावरती मी टाकीन म्हटलं, तुझी बदनामी होईल, तुम्ही ताबडतोब मला पैसे द्या. मग आय ॲडवाईज हिम की नाही, इमिडिएटली गो फाईल अ सायबर केसमध्ये कंप्लेंट रेज कर, आणि जे काही IP ॲड्रेस असेल तर आला असेल ते त्यांचं ते सर्च करतील, तुझा कंप्लीट फोन फॉर्मॅट कर अँड स्टार्ट युजिंग इट अगेन. काही सर्टन प्रोटोकॉल्स आहेत ते पाळ म्हणलं, कारण की आपल्या व्हॉट्सॲपमध्ये सुद्धा काही असे सेटिंग्ज आहेत ज्याच्यामध्ये अनवॉन्टेड लिंक्स ओपन होणार नाहीत, किंवा 2 स्टेप व्हेरिफिकेशन जसे आपल्याला जीमेलला आहेत तसं आपल्याला व्हॉट्सॲपलाही सुरू केलेले आहेत. तर काही बेसिक गोष्टी आहेत, हे त्यांनी करावं. आणि ही सर्वाईव्ह, त्याला पैसे द्यावे लागले नाहीत आणि परत काही त्याला त्रास झाला नाही. आता या गोष्टीला जवळजवळ 1.5 महिना झाला आहे, परत तर काही त्याला तसं काही मेसेज किंवा आलं नाही. पण सायबर क्राईमचं पण म्हणणं तेच आहे, बऱ्याच वेळेला आपण OTP देतो, आपल्याला माहिती नसतं, आपण शेअर करतो. तर ते म्हणतात की बाबा तुम्ही जर स्वतःहून जर तुम्ही OTP शेअर केला तर आम्ही तरी काय करणार आहे, बँक तरी काय करणार आहे, वी कॅनॉट डू एनिथिंग. सो प्रिकॉशन इज ओनली क्युअर इन दिस टाईप ऑफ केसेस. बी अलर्ट, कोणाला आपण शेअर करतो, काय करतो हे नीट बघा तुम्ही. आणि अनवॉन्टेड मेल्स किंवा अनवॉन्टेड लिंक, अनवॉन्टेड लोकांचे आलेले लगेच डिलीट करा. आणि व्हॉट्सॲपला तुम्ही लगेच त्यांना इन्फॉर्म करू शकता. तुम्ही जर एखादा अननोन माणसाकडनं जर तुम्हाला मेसेज आला, ते तुम्ही थांबू शकत नाही अनफॉर्च्युनेटली. पण ते करत असताना तुम्ही इमिडिएटली व्हॉट्सॲपच्या सेटिंग्समध्ये जर तुम्ही त्याचा प्रोफाईल ओपन केला ना, आणि तिथं असतं रिपोर्ट स्पॅम म्हणून किंवा ब्लॉक द युजर. ब्लॉक युजर म्हणला की तिथं ते विचारतात की डू यू वॉन्ट टू इन्फॉर्म व्हॉट्सॲप ऑल्सो. आणि तुम्ही ज्या वेळेला क्लिक करता तर त्याच्यावरती आलेले जे काही चॅट्स असतील त्याची एक कॉपी व्हॉट्सॲपला जाते, आणि ते त्यांच्या लिगल टीमकडनं ते त्याच्यावरती ॲक्शन घेतात आणि ते नंबर ब्लॉक करतात. अच्छा. सो तुम्ही हे इमिडिएटली करा, आणि रेस्पॉन्ड तर अजिबात करू नका. लिंक्स तर अननोन लिंक्स तर कधीही क्लिक करायच्या नाहीत, नेव्हर. मी ना एका ठिकाणी असंच ऐकलं होतं, म्हणजे कॉन्टेंट स्क्रोल करताना, दॅट पर्सन सेड देर आर 2 टाईप ऑफ पीपल. एक ज्यांना माहिती आहे की ते हॅक झाले आहेत अकाउंट, सगळे फोन नंबर, आणि एक ज्यांना माहिती नाही आहे की ते हॅक झाले आहे. व्हॉट इज युअर ओपिनियन ऑन दॅट? सगळा डेटा ऑलरेडी एव्हरीवेअर अवेलेबल आहे. आता बऱ्याच वेळेला कसं असतं, दिस स्टेटमेंट इज ट्रू टू एन एक्सटेंट, कारण की जर फायनान्शियल फ्रॉड असेल तर तुम्हाला कळतंच आणि तुमच्या अकाउंटमधनं जातच. ते आपण किती बघितले ते मध्ये ते ह्याचे ओलेक्स काय मध्ये ते आपण आय थिंक ओलेक्सच होतं वाटतं, आपण ज्याच्यावरती आपण आपले फ्रीज TV जे काय असेल ते आपल्याला यूज आपण विकू शकतो वगैरे वगैरे. त्याचा एक फ्रॉड आलेला, ते QR सेंड करायचे, म्हणायचे नाही फक्त तुम्हाला ₹1 द्यायला लागेल आणि निघून जायचं सगळं. फायनान्शियल जर तुमचा हॅक झाला असेल आणि त्याचं इंटेंट हॅकरचं जर तुमचं फायनान्शियल हे असेल तर तुम्हाला तर कळतंच, कारण की बँक स्टेटमेंट, SMS कुठून ना कुठून तरी कळतं. पण जर तुमचं प्रोफाईल जर तुमचं हॅक होत असेल, तुमचे मेल्स, तुमचे फोटोग्राफ्स, तुमचा कंटेंट, तुम्ही डे टू डे काय करता काय नाही, हे जर हॅक होत असेल तर त्याच्यासाठी काही प्रोटोकॉल्स आहेत. ते तुम्हाला तुमचा फोन जाऊन त्या एक्सपर्टकडनं, असे बरेचसे एजन्सीज आहेत, इव्हन पुण्यामध्ये आहेत, आपल्या इंडियामध्ये आहेत, की तुम्ही तुमचा फोन चेक करू शकता की वेदर माय फोन इज हॅक्ड ऑर नॉट. Possibilities of getting hacked in an iPhone are lesser than an Android, because Android is a different kind of a platform. But in both the cases, तुम्ही अशा लोकांना कन्सल्ट करून जे काय त्यांची कन्सल्टन्सी असेल ते देऊन तुम्ही चेक करू शकता.
कारण की त्याच्यामध्ये इवन तुम्ही यूट्यूब जरी बघितलं तर त्याच्यावरती बरेचसे व्हिडिओज पण आहेत की जे तुम्हाला गाईड करू शकतील, पण ते 100% ॲक्युरेट असं नाही, कारण की त्यांचा उद्देश वेगळा आहे. यूट्यूबमध्ये ते असे मेसेजेस टाकायचं, दे वॉन्ट टू अर्न मनी. पण हे जे एक्सपर्ट असतात ते तुम्हाला वेगळ्या वेगळ्या सॉफ्टवेअर तुमच्या मोबाईलवरनं रन करून ते तुम्हाला एक्झॅक्टली सांगू शकतात की वेदर युअर फोन इज हॅक्ड ऑर नॉट. काही काही वेळेला असं होतं पण की केसेसमध्ये आम्ही असं ऐकले की द वाईफ सेज की नवरा माझ्याशी बोलताना असे काही संदर्भ देतो, असे काही शब्द वापरतो जे मी माझ्या मैत्रिणीबरोबर बोलताना त्यांनी ऐकलं का काय. म्हणलं हे कसं शक्य आहे. तर अशा केसेसमध्ये मी म्हणेन की नवरा खरंच चुकीचं करतोय, कारण की तो अलर्ट करतोय तिला. पण अशा केसेसमध्ये दिस कॅन बी अ रेड फ्लॅग की तुमचा फोनमध्ये काही सॉफ्टवेअर वगैरे टाकला असेल आणि जे त्याच्याकडे ॲक्सेस असू शकतं. असे काही सॉफ्टवेअर्स आहेत जे हिडन आपल्या मोबाईलमध्ये काम करतात आणि ते समोरच्या माणसाला माहिती मिळत असते. सो दिस कॅन बी अ रेड फ्लॅग की बाबा यू शुड चेक युअर फोन. सो ऑनलाईन स्टॉकिंग इज पॉसिबल. मुलीने तर खरंच बघायला पाहिजे, जे खास करून की त्यांच्या फोनमध्ये आपल्याला काय होतं, मित्र म्हणून आपण एक सहजासहजी आपण फोन शेअर करतो, देतो. मग पटकन त्यांनी काय केलं असेल तर सांगता येत नाही. त्यामुळं एकदा तरी जर तुम्हाला शंका आली असेल कुठल्याही गोष्टीची की काहीतरी वेगळं वाटतंय किंवा मला वाटतं की बाबा माझ्या फोन हॅक झालेला आहे, इमिडिएटली यू शुड कन्सल्ट टेक्निकल पर्सन आणि ते चेक करून घेतलेलं कधीही बरं. सो रिलेशनशिप केसेस नंतर एक महत्त्वाचं असतं ते म्हणजे फायनान्शियल. बऱ्याच वेळा फायनान्शियल स्कॅम्स होतात किंवा आणि काही ते बऱ्याच वेळा जवळच्या लोकांकडनंही केल्या जातात. सो अशा काही केसेसमध्ये प्रायव्हेट डिटेक्टिव्ह हेल्प करू शकतात. डेफिनेटली. आता रिसेंटली माझ्याकडं म्हणजे झाली आता 3-4 महिने झाले त्या केसला. माझ्याकडं आलं होतं. काय झालं होतं, आपल्याकडं बऱ्याच वेळेला ना असे काही प्रोजेक्ट्स येतात ज्याच्यामध्ये लाईक फॉर एक्झाम्पल आपण एखादा माणसाने लोन घेतले फ्लॅटवरती आणि तो फेडू शकला नाही, तर बँक काय करतं, ते बाबा ते ॲसेट आपल्या ताब्यात घेतं आणि त्याचं लिलाव करतं, ते ऑक्शन इट. मग देर आर सर्टन मीडिएटर्स, जसे की अरे असं असं इथं फ्लॅट आहे, से फॉर एक्झाम्पल माणेरमध्ये अमुक अमुक सोसायटीमध्ये हा फ्लॅट आहे आणि बँकेने त्याचा ऑलरेडी कब्जा केलेला आहे आणि मी तुम्हाला ते आता त्या फ्लॅटची किंमत 75 लाख आहे आणि बँक काय म्हणतं की अरे बाबा आम्हाला 60 लाखाला जरी गेलं तरी हरकत नाही, आमचं बाबा प्रिन्सिपल तरी अमाऊंट निघालं पाहिजे. तर 15 लाख डिफरन्स इज अ ह्यूज अमाऊंट ऑफ डिफरन्स. पण इथं कसं असतं की हे घेताना तुम्हाला लोन कोण देत नाही, तर तुम्हाला हार्ड कॅश द्यायला लागतो. अच्छा. बिकॉज ऑलरेडी त्याच्यामध्ये NPA ला गेलेली केसेस असतात त्या. तर असे काही मीडिएटर्स आहेत जे ॲक्च्युली त्यांना माहिती असतं, ते टायअप विथ द बँक आणि दे बिकम अ मीडिएटर आणि तुम्हाला तसे प्रकारचे फ्लॅट्स तुम्हाला ॲलोकेट करण्यामध्ये मदत करतात. ते म्हणतात माझे 1-2 लाख रुपये माझी फी आहे. अशा एक केस आली होती माझ्या क्लायंटकडं आणि क्लायंट माझ्याकडे अप्रोच झाला. ते म्हणले आम्ही त्याला 55 लाख रुपये दिले. नंतर त्यांनी आम्हाला एक लेटर पण दाखवलं की नाही असं असं झालं आहे, आता सध्या काही इश्यूज चालले, ते होत नाही आहे, ते महिना झाला, 2 महिने झालं, 6 महिने झाला, त्या गोष्टीला 2 वर्ष आले, तो पैसे देतच नाही आहे. अच्छा, म्हणजे त्या मीडिएटरला पैसे दिले आणि 55 लाख ही मोठी अमाऊंट आहे. आता ती रिकवर कशी करायची, तर हा मनुष्य तर कुठं आहे माहितीच नाही आहे ना. त्यांनी आपले नंबर्स बदलले, त्यांनी जागा बदलल्यात. बरं, ज्या वेळेला हे चौकशी करायला निघाले त्यावेळेला यांच्या लक्षात आलं की असे आणखीन 8-10 लोक आहेत ज्यांना त्यांनी बरोबर बसवले. म्हणजे इट इज अ स्कॅम वर्थ 5-6 crores. हे माहितीतले लोक असे तर शोधलं तर आणखीन मिळतील. तर अशा केसमध्ये मग ऑफकोर्स मग आम्ही त्याची सगळी हिस्ट्री काढणं, तो कुठं आहे, काय आहे, आत्ता सध्या त्याचं वास्तव्य कुठं आहे, त्याचे परिवारातली लोकं कोण कोण आहेत, त्यांच्या कंटॅक्टमध्ये तो आहे का नाही आहे, आता सध्या तो काय करतो आहे, त्यांनी जे कंपनीज किंवा जे काय बँक अकाउंट्स तुम्हाला दिले होते त्याच्यावरनं काय आपल्याला माहिती मिळू शकते का. कारण की क्लायंट आता सध्या एवढा वाईट अडकला आहे की बरं अशा वेळेला तो पण म्हणतो की अरे सर ऑलरेडी माझे एवढे पैसे गेले, आता ते इन्व्हेस्टिगेशन करायला पण पैसे देणं म्हणजे माझ्यासाठी प्रॉब्लेम आहे. बिकॉज इट्स ऑलरेडी अ लॉस, वी डोंट नो वेदर वी आर गोइंग टू गेट इट. पण मी त्यांना सांगितलं सर आम्ही कायम एक बोलताना क्लायंटशी आम्ही कायम एक विचार करतो की ओव्हर कमिटमेंट आणि अंडर डिलिव्हरी ही अवॉइड करायची. कारण की मेजॉरिटी लोक इथं म्हणजे कुठल्याही बिझनेसमध्ये, नॉट ओनली जस्ट इन्व्हेस्टिगेटिंग एजन्सीज, तर ओव्हर कमिटमेंट अंडर डिलिव्हरीजमध्ये तुम्ही ट्रस्ट तुमचा जातो, तुमचं रेप्युटेशन खराब होतं.
सो वी ऑलवेज बिलीव्ह की बाबा एक वेळ अंडर कमिट केलं आणि ओव्हर डिलिव्हर केलं तर चालतं. मग आम्ही त्यांना सांगितलं सर मी तुम्हाला असं नाही म्हणणार की हे तुम्हाला 100% मिळेलच, पण असे काही 3-4 गोष्टी आहेत, हे जर आपण केलं तर लिगल वेनं तुम्ही तुमचा पैसा रिकवर करू शकता. मग आम्ही बेसिक इन्फॉर्मेशन काढली, तो माणूस आत्ता सध्या कुठं आहे ते बघितलं, त्याचे आता सध्या कुठले कुठले बँक अकाउंट्स ॲक्टिव्ह आहेत का त्याची माहिती मिळाली. मग आमच्याकडं काही लिगल टीम आहे म्हणजे एस्पेशली रिकव्हरीमध्ये लिगली रिकवर कसं करता येईल त्याच्यामध्ये ते काम करतात. आणि आता सध्या ते प्रोसेसमध्ये आहेत. आम्हाला आता सापडले मे बी ऑफकोर्स कोर्टाचं प्रोसिजर असतो, पण आम्हाला काही असे अकाउंट नंबर्स आम्हाला मिळाले ज्याच्यामध्ये चांगली अमाऊंट आहे आणि त्या वकिलांच्या माध्यमातून ते अमाऊंट त्यांनी लगेच त्या बँकाचे अकाउंट फ्रीज केलेत. अच्छा. सो ॲटलिस्ट 50% तरी त्यांना त्यांचे पैसे मिळतील एवढं तरी आता सोय झाली आहे लिगली. आणि आता कसं झालं आहे, त्यांचे अकाउंट फ्रीज झाल्यामुळं त्यांनी पण दुसऱ्या कोणाकडनं तरी घेतले असणार, त्यांचे कमिटमेंट असणार. आता त्याचा वकील आमच्या क्लायंटच्या लॉयरला आता सांगायला लागलं की सेटल करूया म्हणून, आणि मला हे पुढे न्यायचं नाही कारण अकाउंट फ्रीज झालेत ना. सो लिगली देर आर लॉट ऑफ ऑप्शन्स. अवेअरनेस नाही आहे लोकांमध्ये, त्यांना माहिती नाही की असं लिगली आपल्याला रिकवर म्हणजे करता आता अशा केसमध्ये असं वाटेल की तो व्यक्ती तर काही आता काय पळून गेला, कायच करायचं. मी असं म्हणणार नाही प्रत्येक केसमध्ये सापडेलच असं जरुरी नाही आहे. असे कितीतरी लोक आहेत जे मोठे मोठे फ्रॉड करून देश सोडून बाहेर निघून गेलेले, त्यांचं काहीच झालं नाही. पण येस देर आर चान्सेस, 50-50 म्हणू आपण की 50-50 चान्सेस असतात जर आपण अप्रोच व्यवस्थित ठेवला. ऑफकोर्स लोकल लॉ एन्फोर्समेंट एजन्सीची मदत घेतली आणि जर व्यवस्थित तुम्ही जर टॅकल केलं तर तुम्हाला त्या माणसाला शोधता येतं आणि तुम्ही ते रिकवर देखील लिगली करू शकता. सो तुम्ही कॉर्पोरेट केसेस पण हँडल करता. येस. तर एम्प्लॉई व्हेरिफिकेशन बऱ्याच वेळा काय म्हणू फेक रेझ्युमे किंवा फेक एक्सपिरियन्सेस दाखवल्या जातात. तर त्यामध्ये तुम्ही कशी हेल्प करता? इनिशियली ज्यावेळेला आम्ही माझ्या कंपनीची स्थापना केली होती, बरेचसे पहिला 4-5 वर्ष मी प्री एम्प्लॉयमेंट व्हेरिफिकेशन करायचो. पण काय होतं बऱ्याच वेळेला कंपनीचं म्हणणं असं असतं की आम्हाला फक्त ॲड्रेस व्हेरिफिकेशन, क्रिमिनल रेकॉर्ड आहेत का चेक करा आणि दॅट्स ऑल, आम्हाला तेवढंच लागेल. आणि एज्युकेशन चेक, काही लोक सांगतात एज्युकेशन चेक करा की सर्टिफिकेट्स बरोबर आहेत की नाही. अनफॉर्च्युनेटली काय होतं माहिती का, इट्स अ लो व्हॅल्यू आणि हाय व्हॉल्यूम बिझनेस. म्हणजे मी काही कंपनीज वेंडर पण होतो अशा व्हेरिफिकेशनमध्ये, अँड दे यूज टू हार्डली पे अस $250-300 रुपीज पर पर्सन पर चेक. मग आता अशा केसेसमध्ये होतं कसं, म्हणजे बाकीचे एजन्सीज काय करत असतील आय डोंट नो, पण असं करतात असं मला वाटते. म्हणून आम्ही ते काम सोडलं की अरे ठीक आहे ना, आपल्याला 100 मिळत आहेत ना, तर पोलीस स्टेशनमध्ये जाऊ, आपण बघू तिथं आहे की नाही, बघू नाही आहे केस म्हणून सांगू आणि देऊन टाकू. तुम्ही जर ऐकलं असेल तर नावाची एक कंपनी होती आणि त्याच्यामध्ये जवळजवळ 4 का 5 नॅक्सलाइट्स सापडले. जर आता तुमच्या कंपनीज, म्हणजे मी कुठल्या कंपनीला नावं ठेवत नाही आहे किंवा त्यांच्या प्रोसेसला मला बोट नाही दाखवायचं आहे, पण जर तुमचं व्हेरिफिकेशन एवढं स्ट्रॉंग होतं तर तुम्हाला त्या व्हेरिफिकेशनमध्ये कळायला पाहिजे होतं की तुम्ही नॅक्सलाइट्स हायर करताय. पहिले हायरच नाही व्हायला पाहिजे होते. पण अनफॉर्च्युनेटली तिथं काय होतं, हे पैसे वाचवले जातात, इन्व्हेस्टिगेशन होत नाही, मग ते पाटा टाकायची कामं ते आम्हाला जमत नाही, म्हणून आम्ही ते तिथंच बंद केलं. आणि माझं असं म्हणणं आहे की प्री एम्प्लॉयमेंट व्हेरिफिकेशन जर करायचं असेल तर 2-3 महत्त्वाचे मुद्दे आहेत. नंबर 1 तर त्याचा आत्ता इथं जे काही त्यांनी रेसिडेन्स ॲड्रेस दिलेला असेल, भले तो इथं वर्षभर राहत असेल, तिथं चौकशी करणं, आजूबाजूला चौकशी करणं, तिथल्या लोकल पोलीस स्टेशनमध्ये चौकशी करणं. दुसरं त्याचं जे काही होमटाऊन असेल, होमटाऊनचं व्हेरिफिकेशन करणं. मग भले तो इथं आहे आणि बिहारमध्ये राहतो आहे, अगदी बिहारच्या खेडेगावात राहत असेल किंवा चंबलमध्ये राहत असेल मध्य प्रदेशमध्ये, पण तिथं जाऊन व्हेरीफाय करणं की खरंच तिथं राहतो आहे का, त्याचे कोण नातेवाईक तिथं आहेत का, तिथं होता का तो. ह्यानं काय होतं, ॲटलिस्ट तुम्हाला बॅकट्रॅक करायला काय ना काहीतरी रेफरन्स पॉईंट आहे की आई वडील असतील तर ॲटलिस्ट तिथं तरी तुम्हाला काही उद्या लिगल ॲक्शन घ्यायची असली, त्याला शोधायचं असेल तर काहीतरी तुम्हाला सापडेल. पण मग हे सगळं खर्चिक आहे. मग ते कंपनीज जर तयारी असेल तर ते करतात, पण माझ्या परिचयात तरी मला आत्तापर्यंत असं कधी कोण म्हटलं नाही की बाबा तुम्ही होमटाऊन पण करा. आम्ही कायम सांगतो की करायचं असेल तर हे करा, हे महत्त्वाचं आहे. रेफरन्सेस, आज जर तो काय कंपनीत कामाला असेल, बऱ्याच वेळेला काय होतं रेफरन्सेस चेक करताना, आता लाईक फॉर एक्झाम्पल एक्स कंपनीमध्ये तो कामाला होता, 3 वर्षाचा एक्सपिरियन्स आहे आणि आता माझ्याकडं आला आहे फॉर एक्झाम्पल, आणि मी त्याला हायर करताना मी विचारतो, तो देतो तिथं मी या माणसाला रिपोर्ट करतो तो सगळं,
मग माझी HR ची टीम त्याला कॉल करते, नाही नाही ठीक आहे, ही वॅज अन ॲव्हरेज ऑर गुड कॅन्डिडेट अँड फॉर बेटर प्रॉस्पेक्ट्स ही हॅज रिझाईन्ड. आता ॲक्च्युअल काय झालेलं असते ते तिथल्या लोकांना माहिती असतं. मग आम्ही अशा केसेसमध्ये काय करतो, तर आम्ही त्या कंपनीमध्ये जाऊन द लिस्ट पेड एम्प्लॉई इज द हायेस्ट सोर्स ऑफ इन्फॉर्मेशन असं आम्ही इन्व्हेस्टिगेशनमध्ये म्हणतो. मग तिकडे गेल्यानंतर आम्हाला लक्षात येतं, अहो नाही असं झालं होतं, तसं झालं होतं, अशी भांडणं झाली होती, त्याला काढलं होतं. पण मग काय होतं, HR चे लोक काय विचार करतात कि अरे नहीं बीवी बच्चे वाला आदमी है, इसके पेट पे क्यों लात मारनी है, गंदगी हमारी कंपनी से तो जा रही है ना. मग ओके रिपोर्ट देऊन टाकतात आणि सोडून देतात. मग पण काय असतं, एखाद्या माणसाला जर काय चोरी करायची सवय लागली असेल तर वन्स अ थीफ ऑलवेज अ थीफ, तो कुठेही गेला तरी तेच करणार आहे. ही गोष्ट लक्षात येत नाही लोकांच्या. मग आता आम्ही जे काही व्हेरिफिकेशन करतो ते सिनियर मॅनेजर्स, जनरल मॅनेजर्स, CEOs, CFOs, सो हाय लेवलचे जे काही आहेत त्यांचे मात्र आम्ही व्हेरिफिकेशन करतो. बाकी लोअर लेवलचे आम्ही करणं बंद केलं बिकॉज ऑफ दोज रिझन्स. आणि इथं कसं असतं, 10 वर्ष 15 वर्षाचा रेकॉर्ड असतो. प्रत्येक ठिकाणी जाऊन करणं आहे खर्चिक आहे, नो डाऊट. पण मग ते इनपुट्स आपल्याला ते तसे ॲक्युरेट मिळतात, आणि ही लोकंसुद्धा लिडिंग रोलवरती असतात, लिडरशिप रोलवरती असतात. सो ते कंपनीज ऑल्सो डोंट माइंड इन्व्हेस्टिगेटिंग देम. सो जेव्हा तुम्ही म्हणजे तुमच्याकडे तुमची एक टीम असते जी इन्व्हेस्टिगेशनसाठी जाते, तर कुठल्या प्रकारच्या क्वालिटीज तुम्ही युजली बघता की इन्व्हेस्टिगेटरमध्ये असायला हव्यात? एकतर तो स्ट्रीट स्मार्ट असायला पाहिजे. एज्युकेशन फारसं मॅटर नाही करत. म्हणजे माझ्याकडं कदाचित हायेस्ट पेड एम्प्लॉई जो आहे तो ग्रॅज्युएट पण नाही आहे. पण कसं आहे, एकतर तो स्ट्रीट स्मार्ट असणं खूप गरजेचं आहे. त्याला लोकल जे काही आपले प्रोटोकॉल्स आहेत ते त्याला माहिती असणं गरजेचं आहे. लाईक फॉर एक्झाम्पल 7/12चा उतारा कसा काढतात, डॉक्युमेंट कुठं असतं, सरकारी काम कसं चालतं, PWD डिपार्टमेंट असेल तर तिथं प्रोटोकॉल काय असतो, लँड डेव्हलपमेंट असेल तर तिथं काय असतं, हे थोडंफार त्याला बेसिक नॉलेज. ऑफकोर्स आम्ही त्याला ट्रेन करतोच, नाही असं नाही. पण स्ट्रीट स्मार्टनेस इज समथिंग विच वी ऑलवेज, आणि त्याचे ऑब्झर्वेशन स्किल्स कसे आहेत. दुसरी गोष्ट म्हणजे आम्हाला जास्त बडबड करणारा माणूस नको आहे, जो दुसऱ्या माणसाला बडबड करायला लावेल असा माणूस पाहिजे. अदरवाईज ही विल स्टार्ट गिव्हिंग हिज इन्फॉर्मेशन रादर दॅन गेटिंग इन्फॉर्मेशन. तर तो एक स्किल आहे. देर आर सर्टन नॅचरल स्किल सेट असतात लोकांकडं की दे आर व्हेरी गुड, दे कॅन इझिली मिक्स विथ पीपल. असं आता माझा मुलगा लहान होता, आता ही जस्ट म्हणजे तिथीप्रमाणे आज ही टर्न 21, 20 वर्ष पूर्ण झाले त्याला. 13 मे तशी त्याची तारीख आहे. तर तो मला काय म्हणतो की अरे बाबा तुम्ही एवढ्या लोकांशी कसं बोलता, किंवा लगेच तुम्ही कसं काय मित्र कसं काय बनवता एवढे. म्हणजे आम्ही मूवीला जरी चाललो असल्याने लिफ्टमध्ये 2 लोकं दिसले मला, आम्ही कधी आयुष्यात भेटलो पण नसेल, स्टील आय टॉक टू दॅम. सो ही क्वालिटी खूप महत्त्वाची आहे की यू कॅन इझिली मोल्ड युअर सेल्फ इन एनी एन्व्हायरमेंट. सो दीज आर सर्टन कॅरेक्टरिस्टिक्स विच वी लुक फॉर नॅचरली. मग ऑफकोर्स आमची स्वतःची एक प्रोसेस आहे ज्याच्यामध्ये आम्ही त्यांचा हँडरायटिंग ॲनालिसिस पण बघतो. की त्याच्या हँडरायटिंग ॲनालिसिसमधनं असं म्हणलं जातं की जवळजवळ 125 ट्रेड्स ऑफ अ पर्सन कॅन बी नोन. आय वोंट से दॅट इज 100% ॲक्युरेट, बट टू एन एक्सटेंट आपल्याला त्या माणसाचं सायकोलॉजी नक्कीच कळतो. बिकॉज हँडरायटिंग इज नथिंग बट रिफ्लेक्शन ऑफ युअर सबकॉन्शियस माइंड. तुम्ही जरी लिहित असला तरी तुमचा हात नाही, तुमचं मन लिहित असतं. तर तुमचे स्लँड्स कसे आहेत, तुमचे स्ट्रोक्स कसे आहेत, तुम्ही किती स्मूथली लिहिताय, तुमचं हँडरायटिंग कसं, इट डझंट मॅटर. म्हणजे सगळ्यात घाणेरडं हँडरायटिंग असलेला मनुष्य सगळ्यात ऑनेस्ट असू शकतो. सो बट काही त्याचे स्ट्रोक्स असतात ते खूप महत्त्वाचे असतात. तर अशा प्रकारचे काही व्हेरिफिकेशन्स आमच्याकडे असतात, आम्ही ते करतो. पर्सनॅलिटी असेसमेंट्स असतात, NLPचे काही टूल्स आम्ही वापरतो. मग त्याच्यानंतरच आम्ही त्या हायरिंग प्रोसेसमध्ये, बरं ते घेतल्यानंतरसुद्धा त्याला प्रायमरी त्याला 6 महिने तरी नॉर्मल केसेसमध्ये ठेवलं जातं, जिथं काय म्हणतात त्याला कॉन्फिडेन्शियलिटी इज मॅक्झिमम. बट देन इवन इफ ही मेक्स एनी मिस्टेक्स इट विल नॉट इम्पॅक्ट द केस. मग हळूहळू त्याचं प्रमोशन्स होत जातं, त्याला वेगळ्या प्रकारचे ट्रेनिंग्स दिले जातात. ऑब्झर्वेशन स्किल्स त्यांना विचारलं जातं की तो इंटरव्ह्यूला जरी आला तर आम्ही विचारतो की अरे तुला काय काय दिसतं, इकडं तिकडं बघून आता मला सांगतो ज्या मागच्या टीव्हीला त्याच्यावरती कुठल्या कलरची बॉटल ठेवली आहे. पटकन तो मग काही लोक उत्तर देतात, काही नाही देऊ शकत. पण असा जर 100त एखादा माणूस असा नक्की भेटतो की तो म्हणतो नाही सर असं त्याच्याकडे ॲक्युरसी असते. त्याला म्हणतात आय फॉर डिटेल्स. त्या माणसाकडे आय फॉर डिटेल्स असतात.
इवन गर्ल्स ऑल्सो दे हॅव दॅट काइंड ऑफ, मी तर म्हणेन की वुमन हॅव दॅट स्किल, ते सिक्स सेन्स त्यांच्याकडे ऑलरेडी आहे, ते युटिलाइज करतात, कधी नाही करत, बट दे आर गिफ्टेड. मॅक्सिमम केसेस कुठल्या प्रकारच्या येतात तुमच्याकडे, किंवा तुम्हाला कुठल्या प्रकारच्या केसेस आवडतात रादर? See, almost 60% of cases are personal cases. 35-40% आमच्या कॉर्पोरेटच्या केसेस असतात. कारण की काय झाले, पर्सनल केसेसमध्ये मे बी ओव्हरऑल ह्या एवढ्या वर्षांमध्ये आम्ही ती हँडल केले म्हणून असेल, किंवा वर्ड ऑफ माउथनं पण जातं. काही नेटवर्किंग प्लॅटफॉर्ममध्ये मी आहे त्यामुळं तिथनं जातं. कारण काय आहे, आय कॅनॉट सेंड पॅम्पलेट्स टू इच अँड एव्हरी पेपरमधनं घालून की अरे बाबा घरात तुमचं काही अफेअर चाललंय का, दॅट इज नॉट पॉसिबल. सो दॅट मार्केटिंग वोंट हेल्प अस. सो द मॅक्झिमम क्लायंट्स वी गेट इज वर्ड ऑफ माउथ. आणि इफ 60% 65% पर्सनल केसेस केले तर ते पण त्यांच्या रेफरन्स ज्यावेळेला येतात, किंवा ते त्यांच्या जेव्हा पाहुण्यांशी बोलतात. आता लाईक फॉर एक्झाम्पल माझ्याकडे 15 वर्षानंतर एक क्लायंट आले, मला आठवत पण नव्हतं, पण माझ्याकडे नंबर सेव्ड होता, आणि ते म्हणले असं असं माझ्या मुलीच्या वेळेला असा प्रॉब्लेम झाला होता, आता माझ्या बहिणीच्या मुलीचं लग्न करायचं आहे आणि मला असं माहिती हवी आणि मला तुमची मदत हवी आहे. तर असं होतं. सो दिस इज इम्पॉर्टंट. अवेअरनेस क्रिएट करणं खूप गरजेचं आहे, लोकांपर्यंत हे पोचणं गरजेचं आहे की अशा प्रकारचेही लोक आहेत. इनिशियली ज्यावेळेला मी या करिअर निवडलं त्यावेळेला मला कोणी जर म्हणलं की अरे तुम्ही डिटेक्टिव्ह आहात, अरे कसलं भारी हो, तुम्ही काय करता हो सांगा ना, मी कधी ऐकलं नाही, मी कधी अशा माणसाला भेटलोच नाही म्हणतात. मग मला खूप बरं वाटायचं. पण ओव्हर दी इयर्स आता असं वाटायला लागलं की यार मी इस तक नाही पोहोचा इसका मतलब. सो आय नीड टू रीच. आणि लोकांना जर माहितीच नसेल की असं होत असेल, अशा प्रकारची लोकं आहेत, अशा प्रकारची कामं होतात, देन कुठंतरी आम्ही मार्केटिंगला कमी पडतोय. तुमच्या एवढ्या सगळ्या अनुभवातून लोकांसाठी कुठले रेड फ्लॅग्स तुम्ही सांगाल की जे यू शुडंट बी इग्नोरिंग दोज? रिलेशनशिपच्या केसेस जास्त असतात, त्यामुळं रिलेशनशिपबद्दल जर बोलायला गेलं तर सगळ्यात पहिलं तर नवरा बायकोमध्ये ट्रान्सपरन्सी हवी. म्हणजे अतिशयोक्ती नाही, किंवा मी या फील्डमध्ये असं म्हणून नाही, नेचर पण असतो. आता माझ्याकडे 2 मोबाईल आहेत, माझ्या दोन्ही मोबाईलचं फिंगरप्रिंट आणि एक फिंगरप्रिंट आणि दोन्ही मोबाईलचे पासकोड माझ्या बायकोकडे आहेत. त्यामुळे ती कधीही चेक करू शकते, कधीही, म्हणजे लपवण्यासारखं काय नाहीच आहे. सो वाय शुड आय गेट स्कॅर्ड. हा एक भाग आहे. तो पहिला रेड फ्लॅग असतो की अरे माझ्या मोबाईलला का हात लावला. आणि तुम्ही नवरा बायकोच आहात ना, त्यामध्ये काय, घे बाबा माझा मोबाईल आहे, बिंदास काय चेक करायचं ते कर. पण इथं जर तुम्हाला अडचण येत असेल, तुम्हाला जर तुमचा इगो हर्ट होत असेल, त्याच्यामध्ये असं आहे की देर इज समथिंग विच युअर वाईफ शुड नॉट सी ऑर युअर हजबंड शुड नॉट सी. हा पहिला रेड फ्लॅग आहे. बिहेवियरमध्ये लगेच तुम्हाला फरक जाणवायलाच लागतो. म्हणजे इफ द कपल इज मॅरिड, त्यांच्या तर लगेच लक्षात यायलाच लागतं की कुठं कुठं प्रॉब्लेम्स यायला लागलेत. पण होतं काय की इन्स्टेड ऑफ टॉकिंग इट आउट, ते मनातल्या मनात ते ठेवत जातात. कदाचित अशाही माझ्याकडे केसेस आलेले आहेत ज्याच्यामध्ये बायकोला वाटत होतं की अरे असं माझ्या नवऱ्याचं 100% अफेअर आहे, तुम्ही शोधून द्याच. आणि तसं नाही निघालं. म्हटलं अहो मी क्रिएट थोडी करणार आहे एव्हिडन्स. नाही मग तुम्ही हनी ट्रॅप करा. अहो म्हटलं असं आम्ही करत नाही. तो जर खरंच त्याचं काय रिलेशनशिप असेल तर ते सापडेल आपल्याला. जर सापडत नाही याचा अर्थ असं नाही की जबरदस्ती त्याला अडकवायचंच कुठं तरी, का तर माझं मन शांत, माझा इगो सॅटिस्फाय होईल, असं नसतं. असंही होतात, असेही लोक येतात आमच्याकडे, फ्रस्ट्रेटेड झालेले असतात. पण दिस इज नॉट द वे. मग हा एक रेड फ्लॅग नक्की असू शकतो की तुम्ही एकमेकांशी किती कम्युनिकेट करताय. खूप सगळे असे माध्यम आहेत, बुक्स लिहिले गेले आहेत. मी पण आता एक रिलेशनशिपवरती मी बुक लिहितो आहे की अ शिप द रिलेशन -शिप डोंट लेट इट सिंक. तर आणि त्याची टॅगलाईन हीच आहे की शिप डझंट सिंक बिकॉज देर इज वॉटर आउटसाइड, बिकॉज दे आर मेंट टू फ्लो, दे आर मेंट टू फ्लोट, बट इट सिंक्स ओनली व्हेन देर आर ॲक्सिडेंटल ऑर डेलिबरेट होल्स क्रिएटेड इनसाइड. ही काळजी आपल्याला घ्यायला पाहिजे. मग त्यांच्या लगेच लक्षात यायला पाहिजे, आणि येतं, पण तुम्ही इग्नोर नका करू. दुसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला जर लक्षात आलं की काहीतरी चुकते, किंवा चुकून एखादा मेसेज बघितला, असंही असू शकतं की तो मुलाच्या नावाने सेव्ह केला असेल, मिस यू, हार्ट पाठवला आहे, असे काही इमोजीज पाठवले आहेत की जे जनरली मलाही पाठवत नाही, म्हणजे बायकोलाही पाठवत नाही. मग तो एक रेड फ्लॅग असू शकतो. मग तुम्ही अशा वेळेला
मी बघितलं बरं का, ते दाखव मला फोन. मग तो म्हणणार नाही, हात का लावला. बरं त्याला काय कळतं, तो म्हणतो नाही अरे यार हिला हे कळायला लागले बरं का. मग तो लगेच त्याच्या गर्लफ्रेंडला सांगतो की बाबा आपण आता व्हॉट्सअप नाही, आपण जीपेवरती येऊ. एका केसमध्ये आम्ही ते बघितलंय की जीपे इज यूज फॉर चॅटिंग. म्हटलं हे काय, हे कोणी इमॅजिन पण नाही करू शकत. असंही करतात. स्नॅपचॅट कळतच नाही, लगेच डिलीट होतात मेसेजेस. इंस्टाग्राम, टेलिग्राम, इन्स्टा चॅट्स तर आता जेनजीचं तर सगळ्यात कॉमन आहे. बिकॉज त्यांना व्हॉट्सअप म्हटलं तर व्हॉट इज दॅट, तर यू डोंट नो व्हॉट इज व्हॉट्सॲप. इवन माय किड ऑल्सो ही डझंट यूज अ व्हॉट्सॲप. तर टेलिग्राममध्ये यू कॅन डिलीट बोथ द मेसेजेस हिअर, आणि कुठं काय पत्ता पण लागत नाही. आज आपण व्हॉट्सॲपमध्ये डिलीट फॉर ऑल केलं तर इथं कळतं यू हॅव डिलीटेड द मेसेज, त्यालाही कळतं. बट टेलिग्राम डझंट हॅव दॅट. So I'm not educating people what to do. But then these are red flags they should be looking for. आणि जर तुम्हाला काही डाऊट आला तर समोरच्या माणसाला, मग ते तुमची बायको असू दे, नाही तर नवरा असू दे, गर्लफ्रेंड असू दे, बॉयफ्रेंड असू दे, तुम्ही जेवढे त्याला प्रश्न विचारणार ना तेवढं तो अलर्ट होत जातो आणि तो त्याचं मीडियम चेंज करत जातो आणि तो आणखीन जास्त नवीन टेक्नॉलॉजीचा वापर करायला चालू करतो. मग आमचं काम अवघड होत जातं. मग ते म्हणतात की अहो काय तुम्ही शोधूनच दिलं नाही, असं सापडतच नाही, असं कसं, मला माहिती आहे काहीतरी गडबड आहे, तुम्ही शोधा. पण त्याच्या आधी बाबा तुम्ही त्याला 3 वर्षाचा बीकॉमची डिग्री देऊन टाकली आहे ना, एक्झॅक्टली. यू कन्फ्रंटेड हिम सो मेनी टाइम. सो तुमच्या डोक्यात रेड फ्लॅग आला, शंका आली, इमिडिएटली टॉक टू अ प्रायव्हेट इन्व्हेस्टिगेटर, अंडरस्टँड फ्रॉम देम. इट मे नॉट बी व्हॉट यू आर थिंकिंग. कदाचित त्याचा तो चांगला मित्र पण असू शकतो. काय काय वेळेला हे एकमेकांना असे जोक्स पाठवतात जे बाबा त्यांना नाही वाटत की बाबा मुलांनी किंवा बायकोनी वाचावे, असंही असू शकतं. नॉट नेसेसरीली की देर इज समथिंग रॉंग. बट अगेन आई सेड ट्रस्ट बट वेरीफाई. ट्रस्ट रखना गलत नहीं है आज के ज़माने में, लेकिन व्हेरीफाय करना जरूरी है. निश्चितच. सो दिस लीड्स टू आवर लास्ट क्वेश्चन की तुमच्या प्रोफेशनमध्ये एथिक्स महत्त्वाचे आहे, लिगॅलिटी मेंटेन करावी लागते, प्लस क्लायंट एक्सपेक्टेशन, हे सगळं तुम्ही कसं बॅलन्स करता, कसं मेंटेन करता? दिस इज रिअली अ वंडरफुल क्वेश्चन अँड ऑफकोर्स दिस इज व्हेरी व्हेरी क्रिटिकल. काय होतं, एथिक्स ज्या वेळेला एथिक्सचा जेव्हा प्रश्न येतो, बरेचसे लोक आपल्या वेबसाईटमध्ये लिहितात वी आर एथिकल वगैरे, सगळं ठीक आहे. पण ॲक्च्युली एथिक्स कुठनं येतात तर तुमच्या अपब्रिंगिंगवरनं येतात. तुम्ही कुठल्या वातावरणात आहात, मोठे झाला आहात, तुम्ही काय बघितले, जग कसं बघितले, त्या परसेप्शन कसं आहे तुमचं. कारण आजकाल काय झालेलं आहे, आमच्याच फील्डमध्ये असं नाही पण प्रत्येक बिझनेसमध्ये आपण ती स्टोरी ऐकलेली बघा की अरे कोंबडी असती आणि ती 2 सोन्याची अंडी देत असते दर महिन्याला, आणि ह्याला ग्रीड होती. तो म्हणतो यार 2 कशाला, मी सगळी अंडी आत्ताच्या आत्ता काढतो आणि तो पोट पाडतो. कोंबडी मरती आणि परत त्याला कधी आयुष्यात ती अंडी मिळत नाही. हा ग्रीड सगळ्यात मोठा कारण आहे. जे मी मगाशी काही एक्झाम्पल्स जे आमचे दिले किंवा जे काही केस स्टडीज आमचे आहेत, सक्सेस स्टोरीज आहेत, सगळ्यामध्ये तुमच्या लक्षात येईल कुठं ना कुठंतरी ना ग्रीड खूप मोठं काम करतं. तर एथिक्स हे तुम्हाला तुमच्या अपब्रिंगिंगवरनं येतं. कुठूनही तुम्हाला कुठल्या शाळेमधनं, कॉलेजमधनं, डिग्रीमधनं, कितीही तुम्ही शिकलेला असाल त्याचा काही संबंध नाही आहे. इट प्युअरली कम्स फ्रॉम युअर अपब्रिंगिंग. अँड आय एम व्हेरी लकी टू बी सन ऑफ अ सायंटिस्ट, गॉट अ वंडरफुल एन्व्हायरमेंट. आणि काय बरोबर आहे आणि काय चुकीचं आहे हे आपल्याला आपले संस्कार शिकवतात, जे आपण म्हणतो, म्हणून संस्कार चांगले पाहिजेत. लिगॅलिटी हा एक खूप महत्त्वाचा मुद्दा आहे. कारण काय झाले, आमच्या असोसिएशनच्या माध्यमातून पण आम्ही बऱ्याच वेळेला हे पब्लिक लिटिगेशन्स फाईल करून वगैरे आम्ही सारखं गव्हर्नमेंटला सांगायचा प्रयत्न केला की अरे तुम्ही अशी काहीतरी योजना करा ज्याच्यामध्ये प्रायव्हेट डिटेक्टिव्ह कॅन बी कन्सिडर्ड ॲज अ लिगल एंटिटी. मला आठवते प्रायव्हेट इन्व्हेस्टिगेशन बिल 2007 असं एक लोकसभामध्ये बिल प्रेझेंट झालं होतं. ते राज्यसभेलाही गेलं. अनफॉर्च्युनेटली ते तिथं राज्यसभेला गेल्यानंतर तिथं त्यांनी स्टँडिंग कमिटीला दिलं आणि ती कमिटी अजूनही स्टँडिंगच आहे, त्याच्यामध्ये काही निर्णयच झाला नाही. मग काय होऊन जातं की काही गोष्टींवरती आम्हाला पण बंधनं येतात. लाईक फॉर एक्झाम्पल आम्ही कोणाचा मोबाईल चेक करू शकत नाही, आम्ही कोणाचे कॉलचे रेकॉर्ड्स नाही घेऊ शकत, किंवा मग आता आम्हाला जर काही शोधायचं असेल एखाद्याचं बँकेचं स्टेटमेंटवरून आम्हाला माहिती मिळेल, जोपर्यंत तो मनुष्य आपल्याला त्याची संमती देत नाही तोपर्यंत आपण ती माहिती घेऊ शकत नाही. इवन साधं तुम्हाला सांगतो, आपल्याला जर एखाद्याचं बॅकग्राऊंड व्हेरिफिकेशन जरी करायचं असेल आणि कंपनीनं आम्हाला ऑथॉरिटी लेटर जरी दिलं असेल
तरी मला त्या माणसाचं रिटर्न कन्सेंट हवा आहे की बाबा तुझी मला इन्व्हेस्टिगेशन करायला, बॅकग्राऊंड व्हेरीफाय करायला कंपनीनं सांगितले, तुझी संमती आहे का? मग ती संमती मला घ्यायला लागेल, नाही तर कंपनीला घ्यायला लागेल. त्याशिवाय मी चौकशी करू शकत नाही. सो हे लिगॅलिटीज हा महाग आला. आणि क्लायंटचे एक्सपेक्टेशन त्याला तर चंद्रच पाहिजे. तर दे वॉन्ट्स मून. आणि त्यांचंही चुकीचं नाही आहे मी म्हणेन, बिकॉज पेनफुल असतात, एस्पेशली रिलेशनशिप इश्यूज हे एवढे पेनफुल असतात की डे टू डे लाईफमध्ये त्यांना काय होत असेल हे आपण इमॅजिन पण नाही करू शकत. आणि कोण बरोबर आहे आणि कोण चुकीचं आहे हे मी नाही ठरवू शकत. सुरुवातीला काळामध्ये जेव्हा मी इन्व्हेस्टिगेशन सुरू केलं मला खूप त्रास व्हायचा, कारण की एकतर आमचं अपब्रिंगिंगचं ज्या पद्धतीनं झालं आहे आणि इथं मी बघतोय की अरे चिटिंग इज व्हेरी नॉर्मल. बरं, आधी कसं होतं म्हणजे साधारण 2010चा एरा जो पहिला डिकेड असेल त्यामध्ये जरी नवऱ्यानं बायकोला किंवा बायकोनं नवऱ्याला रेड हँडेड पकडलं तरी आलं तर त्याला गिल्ट असायचा की अरे खरंच माझं चुकलं, आता ह्यापुढे मी चुकणार नाही बरं का. आणि त्यांचे पुढं खरंच संसार खरंच सुखाचा झाला. आता जी एरा मी बघतोय 2030 काही नाही आहे. म्हणजे त्यांना तीळ मात्रही त्यांना काय वाईट वाटत नाही, काय नाही, यू आर रेस्पॉन्सिबल फॉर इट, यू डोंट पे अटेन्शन, सो वॉट, सो इट्स माय बर्थ राईट टू डू अफेअर्स. असं एक माइंडसेट व्हायला लागलं आहे. एव्हरीबडी इज लाईक दॅट असं मी नाही म्हणणार, पण हा शिफ्ट व्हायला लागला आहे. आणि इन बोथ द केसेस आय डोंट वॉन्ट टू बी काय म्हणतात त्याला की एका पर्टिक्युलर जेंडरला मला हे नाही चांगलं किंवा वाईट नाही म्हणायचं, हे दोन्हीकडं तसंच आहे. सो इवन अ फिमेल असेल किंवा मेल असेल तर त्यांना हे इट डझंट, दे डोंट फील बॅड ऑर एनिथिंग रॉंग दे आर डुईंग. सो हे एक कल्चरल शिफ्ट झालेलं आहे. त्यामुळं आम्हाला हे खूप मेंटेन करावं लागतं की बाबा हे माझा एथिकल स्टँडर्ड्स आहेत, हे माझं लिगल कंप्लायन्स आहे आणि हे क्लायंटचे एक्सपेक्टेशन्स आहेत. तर ज्यावेळेला आम्ही डिस्कशन करतो आम्ही कायम त्यांना सांगतो की सर हे शक्य आहे, हे शक्य नाही. पहिल्या डिस्कशनमध्येच क्रिस्टल क्लॅरिटी आलेली असती त्यांना की हे पॉसिबल आहे, हे पॉसिबल नाही आहे, तुम्ही ठरवा आता तुम्हाला याच्यातनं काय करायचं आहे. बरं, काही गोष्टी अशा आहेत जे तुम्ही जर लिगल ॲडवाईस घेतलात तर तुम्हाला जास्त बरं पडेल, कारण की उद्या उठून तुम्ही जर डिवोर्स फाईल करणार असाल किंवा एखादा कंपनी जरी असेल तर एखाद्या एम्प्लॉईला जरी काढायचं असलं तर इट इज नॉट दॅट इझी. तो उद्या जाऊन लेबर कोर्टात केस करू शकतो किंवा तुम्ही अनजस्टिस झाले माझ्यावर म्हणून तो ही कॅन फाईल अ केस अगेन्स्ट दॅट कंपनी. सो दे हॅव टू हॅव अ प्रॉपर एव्हिडन्स विथ दॅम. तर आम्ही सांगतो की तुम्ही तुमचा लिगल ॲडवाईस पण घ्या, ते काय म्हणतात बघा, त्यांना कशा प्रकारचे एव्हिडन्सेस हवे आहेत ते बघा, सो दॅट उद्या उठून शेवटी कसं आहे इन्व्हेस्टिगेशनचा आउटकम काय आहे ह्याची क्लॅरिटी क्लायंटला असणं अत्यंत महत्त्वाचं. आणि ती क्लॅरिटी आम्ही त्याला देतो. आणि ती क्लॅरिटी देत असताना आम्ही त्यांना सांगतो की बाबा हा मार्ग आम्हाला शक्य आहे, हा मार्ग आम्हाला शक्य नाही आहे, हे आम्हाला पॉसिबल आहे, हे एव्हिडन्सेस पॉसिबल नाही आहे. मग देन इट बिकम्स इझी. तरी पण बऱ्याच वेळेला असं वाटतंच की अरे आता याच्यामध्ये एखादा कोणाचं तरी वाईट होणारच आहे, जो चुकीचं वागतो त्याचं वाईट होणार आहे, त्याला मी काय करू शकत नाही. मग तो मॉरल रेस्पॉन्सिबिलिटी झाली. त्याचा मला सुरुवातीला खूप त्रास व्हायचा की अरे somebody is getting hurt in this entire process, or this is the culture which we have never seen. So I used to get a lot of issues. पण नंतर मग काय झालं की स्पिरिच्युअलिटी प्लेड अ मेजर रोल इन माय लाईफ. काही मेडिटेशन्स, ब्रिदिंग एक्सरसाइजेस हे मला समजायला लागले की अरे नाही ठीक आहे, मी जज नाही आहे. आय कॅनॉट जज द क्लायंट. तो बरोबर आहे का तो चुकीचा आहे हे मी जज करणारा कोण आहे, तो माझा क्लायंट आहे. बरं, वकिलांसारखं आम्ही नाही सांगू शकत. इफ अ वाईफ इज माय क्लायंट आणि उद्या नवरा जरी माझा क्लायंट म्हणून आला, अरे नाही बाबा आय एम ऑलरेडी वाईफ क्लायंट म्हटलं तर तो पहिला त्याला एक्सपोज झालो की अरे तो पहिला वाईफला विचारला, अच्छा तो मेरे खिलाफ तो इनको हायर किया था. सो वी कॅनॉट डू दॅट ऑल्सो. सो इट बिकम्स व्हेरी डिफिकल्ट ॲज अ इन्व्हेस्टिगेटर. आणि एथिकली तर आम्हाला खूप बघावं लागतं की कुठली इन्फॉर्मेशन त्याचा मिसयूज नाही झाला पाहिजे. आम्ही डॉक्युमेंटेशन काही लोक ॲब्सोल्युटली तुमच्याकडनं इन्फॉर्मेशन कदाचित काढायला येत असते विच इज युज्ड फॉर सम. करेक्ट. कारण की एक मध्ये अशी केस झाली होती ना, मुंबईची केस होती ती, समबडी हॅड हायर्ड अ प्रायव्हेट डिटेक्टिव्ह आणि महिन्याभर त्या माणसाचा सर्वेलन्स केला होता. त्याच्यावरनं त्याच्या लक्षात आलं की याचं रुटीन काय असतं अँड दॅट पर्सन वॉज मर्डर्ड. मग आता अशा केसेसमध्ये म्हणून आम्ही काय करतो, एकतर ऑफकोर्स एक्सपिरियन्सवरनं आमच्या लक्षात येतच की तो खरं बोलतोय का खोटं बोलतोय. त्यामुळे ती केस घ्यायची का नाही घ्यायची ते सुद्धा त्याला न दुखवता
हे तर आम्ही कला शिकलोय आणि शिकणं भाग आहे. कारण की नाही म्हणून मला माझं रेप्युटेशन पण मला, कारण हा 10 लोकांना सांगणार की अरे बाबा इथं जाऊ नको, तेही मी करू शकत नाही. ॲट द सेम टाईम मला जेव्हा लक्षात येते की काहीतरी हा चुकीचं करतोय किंवा करणार आहे किंवा त्याचा इंटेन्शन बरोबर नाही आहे, तर मग आम्ही त्याला सांगतो अरे नाही, वी आर रिअली बिझी दिस टाईम, इफ यू कॅन वेट फॉर से अनदर 15-20 days वी कॅन डेफिनेटली हेल्प यू आउट. मला माहिती असतं तो आता असं डेस्परेट आहे, तो एवढे दिवस थांबणारच नाही. मग असं काहीतरी बोलून गोड बोलून आम्हाला ते काम सोडून द्यावं लागतं. पण ते आपल्याला कळतं समोरच्या माणसाचे, मे बी द स्पिरिच्युअल बेस हेल्प्स यू आउट, युअर इंट्युशन हेल्प्स, बऱ्याचशा गोष्टी आहेत ते करतंच. आणि अशी ज्या वेळेला केसेस येतात की आम्हाला 1 महिना 2 महिना आम्हाला सर्वेलन्स करायचं आहे, आम्हाला असं पाहिजे तसं पाहिजे, आम्ही स्पष्ट नाही म्हणून सांगतो की नाही हो सर, एवढं एक तर तुम्हाला फायनान्शियली ते परवडणार नाही, आणि दुसरी गोष्ट म्हणजे माझ्याकडे अशी टीम नाही आहेत की जे कंटिन्युअसली 1-1 महिना करतील, ते सुद्धा त्याला न कळता. दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट ना. 3-4 दिवस 5 दिवस 7 दिवस एक वेळ आपण तो मनुष्य आपण अलर्ट नाही असेल, त्यांना कळायला लागलं तर मग काय उपयोग आहे त्याचा. सो वी कॅनॉट कंटिन्यू दॅट. असं आम्ही ते टाळायचा प्रयत्न करतो. इथं तुम्हाला मात्र राहायला लागतं की यू हॅव टू बी व्हेरी केअरफुल की, आणि प्लस आम्ही त्यांच्याकडनं ॲग्रीमेंट साईन केलेले असतात की जी इन्फॉर्मेशन दिलेली आहे ती ह्या पर्पजसाठी तुम्ही यूज करणार नाही असं तुम्ही मला सांगितलं आहे, त्यामुळे ह्याचं व्हायोलेशन झालं तर यू आर रेस्पॉन्सिबल फॉर इट, आणि आमचं आर्बिट्रेशन विल बी अंडर सो अँड सो पर्सन, आणि दुसरी गोष्ट म्हणजे ज्युरिस्डिक्शन विल बी सो अँड सो. म्हणजे आता पुण्याचेच जनरली ॲग्रीमेंट असतील, जरी क्लायंट माझा कुठलाही असला तरी सेटलमेंट जे काय असेल ते ज्युडिशियल सिस्टम ऑफ पुणे विल बी रिस्पॉन्सिबल फॉर इट. आणि हे आर्बिट्रेशनचा एक क्लॉज आम्ही नवीन टाकला. मला हे कळलं की आजकाल हे खूप महत्त्वाचं असतं की काय असतं, लिगल एंटिटीजमध्ये ना आपण क्लिअर राहणं खूप गरजेचं आहे. म्हणजे उद्या उठून त्या ॲग्रीमेंटचा किंवा आम्ही दिलेल्या इन्फॉर्मेशनचा मिसयूज होता कामा नये. हे झालं माझ्या बाजूनं. त्यांच्या बाजूनं पण हे खूप महत्त्वाचं असतं की अरे बाबा त्यांनी जे आम्हाला इनपुट्स दिलेत किंवा त्यांनी जे आम्हाला काम दिले ते पण दुसऱ्या कोणाला कळता कामा नये. सो इट इज म्युच्युअली बाइंडेड बाय लॉ. सो येस, ॲग्रीमेंट्स डू प्ले अ मेजर रोल. तसं आम्ही सेफगार्ड करायचा प्रयत्न करतो. सो चॅलेंजिंग आहे, डिफिकल्ट आहे. म्हणजे दो इट साऊंड्स ग्लॅमरस बट वी कॅरी अ लॉट ऑफ वेटेज ऑन आवर शोल्डर्स की बाबा कुठली इन्फॉर्मेशन कशी जाती आहे हे मायन्यूटली बघणं खूप गरजेचं आहे. आणि तुमची टीम मुख्य म्हणजे लॉयल असणे खूप गरजेची आहे. थँक्यू सो मच नरेंद्र, आज तुम्ही इथे आलात आणि प्रायव्हेट इन्व्हेस्टिगेशनचे विविध पैलू आम्हाला सांगितले, त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. थँक्यू सो मच फॉर इन्व्हायटिंग मी. अँड तुमच्या माध्यमातून नक्कीच बऱ्याचशा लोकांना त्याचा डेफिनेटली बेनिफिट होईल. अँड माझा तो उद्देश तेच असतो की बाबा आमचा उद्देश कोणाचंही घर तोडणं नाही आहे. वी वॉन्ट देअर रिलेशनशिप टू फ्लरिश, ग्रो मोर. आणि मी म्हटलं तसं अगेन माय लास्ट लाईन विल बी ट्रस्ट बट व्हेरीफाय. थँक्यू सो मच. तुम्हाला आजचा एपिसोड आवडला असेल तर नक्की शेअर करा, आणि हो, सॅसी सखीला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुढील भागात पुन्हा भेटूया. अंटिल नेक्स्ट टाइम, कीप शायनिंग.